आम्ही जेवढा काही रिसर्च केलेला आहे तर महाराष्ट्रातील फर्स्ट स्कूल आहे की जी इंग्लिश मीडियम माध्यमाचं मोफत शिक्षण देते. अजून कुठलीही इंग्लिश मीडियमची स्कूल नाहीये महाराष्ट्रामध्ये की जी मोफत शिक्षण देते. आपल्या स्कूलमध्ये आम्ही तर स्पष्ट एक बोर्ड लावलेला आहे. बाहेर तर मोठा बोर्ड आहे, मोफत शिक्षण मोफत प्रवेश. प्लस मध्ये पण जो नोटीस बोर्ड आहे तिथं पण बोर्ड आहे, मी पाहिलं, मोफत शिक्षण मोफत प्रवेश. आणि नोटीस पण आहे, कुठल्याही प्रकारची शाळेच्या आवारात पैशाची देवाणघेवाण कोणीही करू नये. फीस वगैरे कुठलीच नाहीये स्कूलला. हे फ्री आहे, सगळं आहे. पैसा कुठून तरी येत असेल ना सर? हे कसं मॅनेज करतात तुम्ही एवढे सगळे एक्सपेन्सेस? आता एखादं ऑफिस चालवायचं म्हणलं की 2-3 लाख रुपये तरी लागतात आम्हाला. तर हे तुम्ही मंथ ऑन मंथ आणि इयर ऑन इयर कसं चालवताय? समाजात दानशूर लोक भरपूर काय आहेत हे आपण ऐकत आलो होतो, पण जेव्हा आम्ही स्कूल स्टार्ट केली तेव्हा जो अनुभव आला की खरोखर दानशूर शब्दाचा अर्थ काय असतो. म्हणजे डोनर्स, तुमच्या भाषेत डोनर्स, आणि आम्ही ग्रामीण भागात काय म्हणतो की दानशूर व्यक्ती, एक आर्थिक सहकार्य करा. जेव्हा आम्ही हा स्कूलचा प्रोजेक्ट लोकांसमोर मांडला, जे कॅपेबल आहेत पण देण्यासाठी, त्यांना जेव्हा हे सर्व प्रक्रिया सांगितली की आम्ही शेतकऱ्यांच्या मुलांसाठी हे मोफत शिक्षण देतोय, तेव्हा सढळ हाताने दान करणारे काही लोक मिळाले आम्हाला. कधी गिव्ह करा असं वाटतं का की कधी डोनेशन्स कमी आले किंवा असं वाटलं नाही आता माझ्या खिशातून पैसे चालले, किंवा एखादा मुलगा ड्रॉप डाऊन होतो, किंवा आपण पूर्ण प्रयत्न करत असतो पण एखादा कोणीतरी येऊन काहीतरी आपला क्रिटिसाइज करतो, तर कोणीतरी म्हणतो हे काय टाइमपास करत बसलाय. बऱ्याच गोष्टी होत असतात, आयुष्य आहे आणि आयुष्यात बरंचसं काही होत असतं. अशा वेळेस गिव्ह अप करावं असं वाटतं का? हे तुमच्याकडनं काय होतं, गिव्ह अप करणं नाही, मग विषय काय होतो की वाय वी स्टार्टेड इट, म्हणजे आपण हे सुरुवात का केली, इथून विचार चालू होतात. वापस जाऊन वाय शोधून की आपण हे सुरुवात का केली, की कुठंतरी आपण हा एक ग्राफ पाहिला होता, हा डिफरन्स आपण भरून काढण्यासाठी इथं स्कूल स्टार्ट केली होती. आणि नक्कीच मला याचे कॅल्क्युलेशन्स देणारे भरपूर काही मंडळी आहेत की तुमच्याकडं सपोज 250 स्टुडंट्स आहेत, तुम्ही आज एक साधारण 20,000 जरी फीस घेतली यांची, तरी एक 50 लाख रुपये मिळतील तुम्हाला. एखादा स्टुडंट तुमचा कलेक्टर वगैरे झाला, मोठ्या पदावरती गेला, जो की नक्कीच होईल, काय असेल तुमच्यासाठी जास्त तुम्ही ते बघाल खऱ्यात उतरताना? म्हणजे आम्ही जेव्हा मुलांना दाखवतो की तुम्हाला कलेक्टर व्हायचंय ना, तेव्हा काही अशी ट्रेनिंग असती. लबासना काय असतात, लोकांना स्टुडंटला MPSC करता म्हणतात. लबासना ट्रेनिंग सेंटर आहे, तिथपर्यंत पोहोचण्याचं ड्रीम असतं हे UPSC स्टुडंट. आम्ही ते मुलांना दाखवतो, तिथपर्यंत पोहोचा तुम्ही. ते आत्तापासून दाखवतो, आतापर्यंत दाखवतो, आतापासून की तिथपर्यंत कसं पोहोचायचं. प्लस आम्ही हे दाखवतो की आज किती करोडपती जरी स्टुडंट असला, ते जे अचिव्हमेंट आहे UPSC नंतरच, हे करोडपती स्टुडंट जो आहे ते कम्पॅरिझन होऊ शकत नाही. कारण याला जो सल्यूट मिळतो UPSC झाल्यानंतर, कलेक्टर झाल्यानंतर, तुम्ही करोडपती तुमच्या व्हॅल्यूला, पैशाला मिळत नाही. आज आपल्यासोबत खूप स्पेशल गेस्ट आहेत, मिस्टर शैलेश सांगळे सर, जे की संचालक आहेत विश्व इंटरनॅशनल स्कूल, उक्कड पिंपरी, बीडचे. आता खरं तर ही शाळा रिसेंटली भरपूर फेमस झाली आहे, कारण ही शाळा इंग्लिश मीडियम असून इथे फ्री ऑफ कॉस्ट एज्युकेशन मुलांना प्रोव्हाइड केलं जातं. आणि इंटरेस्टिंगली ह्या शाळेचे जे संचालक आहेत मिस्टर शैलेश सर, हे माझे फार चांगले मित्र आहेत. आणि जवळपास मागच्या 1 वर्षापासून आमचं डिस्कशन चालू होतं की एक दिवस बसून गप्पा मारू, त्यांच्या जर्नीबद्दल, त्यांच्या शाळेबद्दल समजून घेऊ, त्यांच्या जिल्ह्याबद्दल आणि अर्थातच त्यांच्या गावाबद्दल समजून घेऊ, तिथली माइंडसेट काय, मुलांना ते फ्री ऑफ कॉस्ट शिक्षण कसं प्रोव्हाइड करतात. आणि तसे ते सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे पहिला प्रश्न आपण तिथूनच सुरू करू. सगळ्यात आधी स्वागत आहे सर तुमचं. नमस्कार सर. ABC पॉडकास्टमध्ये. साधारण 10-12 वर्षापूर्वी आपण भेटलो होतो. तुम्ही सिव्हिल इंजिनियर आहे, मी सिव्हिल इंजिनियर आहे. तर ॲज अ सिव्हिल इंजिनियर आपण भेटलो. तुम्ही तुमच्या करिअरची सुरुवातही तिथून केली होती. आणि आता मी बघतोय तुम्ही पूर्णपणे एड्युप्रेनर बनलेले आहात. एज्युकेशन ह्या क्षेत्रामध्ये तुमची शाळा खूप कमी कालावधीमध्ये फेमस झाली आहे, बीड जिल्ह्यामध्ये स्पेशली. उक्कड पिंपरी शाळेमध्ये 26 जानेवारीला मी पण आलो होतो ॲज अ चीफ गेस्ट. आणि ते सगळं बघून मला असं वाटतं आहे की आजचा दिवस हा खूप स्पेशल असणार आहे सगळ्या ऑडियन्ससाठी, सगळ्या आपल्या व्ह्युअर्ससाठी. तुमची जर्नी फार इंटरेस्टिंग आहे सर, कारण फ्री ऑफ कॉस्ट शाळा एकतर इमॅजिन होत नाही, त्यातल्या त्यात CBSE आणि मग इंग्लिश मीडियम, आणि मग त्यातल्या त्यात ती खेडेगावामध्ये इन्स्पायरिंग वाटतं हे सगळं.
सगळ्यात आधी तुमचं स्वागत आहे आणि मला सांगा की आमच्या ऑफिसमध्ये येऊन तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान वाटलं सर जेव्हा तुमच्या ऑफिसमध्ये आलो. आम्ही ग्रामीण भागात स्कूल आहे आमची, तिथलं वातावरण तुम्ही पाहिलेलं आहे. बिलकुल. निसर्गरम्य वातावरण आहे. आम्ही ह्या बेसिसवर स्कूल देतो. तुम्ही जे ते इंटेरियर केलेलं आहे किंवा जो काही सेटअप आहे तुमचा, डिजिटलाइज पूर्ण आहे तुमचं ऑफिस. प्रत्येक तुमच्या ऑफिसच्या ज्या काही कॅबिन्स आहेत तिथं AC आहेत, डिजिटल स्क्रीन आहेत, माईक आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आमच्याकडे नाही आहेत. मला नक्कीच जेव्हा तुमच्या ऑफिसमध्ये एंट्री केली तिथं जेव्हा ते डिजिटल बोर्ड पाहिला तुमचा, थंब बोर्ड आहे, त्याच्यामध्ये पूर्ण स्कॅन होतं माणूस, पूर्ण त्याचा चेहरा, राईट, आयडेंटिटी, म्हणजे खूप प्रगत झालेला आहे. म्हणजे मला आश्चर्य वाटलं ह्या सगळ्या गोष्टी बघून. तंत्रज्ञान एवढं विकसित झालेलं आहे. आम्ही बीड जिल्ह्यातले लोक अजूनही ग्रामीण भागात, म्हणजे कसं आहे शाळेचं तुम्ही परिस्थिती पाहिलेली आहे. म्हणजे एक ब्लॅक अँड व्हाईटचा जो जमाना होता, ब्लॅक अँड व्हाईट आणि कलर, त्या पद्धतीने म्हणजे हे पूर्ण कलर युग आहे तुमचं इथं. आम्ही एकदम ब्लॅक अँड व्हाईट जमान्यामध्ये जगतोय अशी भावना मला एक आली. की पूर्ण मी जेव्हा एंट्री केली तुमच्या त्या मॅमनी पूर्ण स्कॅन केलं, आयडेंटिटी, पूर्ण चेहरा स्कॅन वगैरे, लगेच त्याच्यामध्ये थंब केला की लगेच आधार कार्ड वगैरे सगळं माझ्या डिटेल्स आले. म्हणजे एवढी जर टेक्नॉलॉजी पुढे गेलेली आहे. आणि आम्ही अजूनही तिथं जर पाहिलं आमच्या गावाकडं स्कूल, म्हणजे आधार कार्डची झेरॉक्स आणा, हे आणा, अजून तिथं आहेत आम्ही. प्लस तुमचं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर, याच्यामध्ये पॉडकास्ट हा जो प्रकार आहे की हे मी आत्तापर्यंत यूट्यूबवरती पाहत होतो की पुणे, मुंबई, मेट्रो सिटीजमध्ये जे काय असे इंटरव्ह्यूज वगैरे चालायचे, हिरो हिरोईन असतील किंवा जे काय मोठे बिझनेस क्लास लोक असतील त्यांचे, तर नक्कीच मला योग आले तुमच्यामुळं, बोलण्याची संधी दिली तुम्ही. पण ब्लॅक अँड व्हाईट TV ज्यावेळेस असायचे त्यावेळेस लोक बघायचे त्याला, आणि कलर TV आजकाल कोणी बघत नाही. तर आम्हाला आज थोडासा ब्लॅक अँड व्हाईटमध्ये जास्त इंटरेस्ट आहे की तुम्ही ॲज अ सिव्हिल इंजिनियर तुमच्या करिअरची सुरुवात केली, तुम्ही इंजिनिअरिंग केलं, तुम्ही इथपर्यंत कसं पोहोचलात ते जाणून घ्यायचं आहे आज. मी बीड जिल्ह्यामध्ये उक्कडपिंपरी या छोट्याशा गावात, 900 लोकसंख्या गाव असलेलं माझं उक्कडपिंपरी गाव आहे. 900 लोकसंख्या आहे. तिथं माझा जन्म झाला. माझं प्राथमिक शिक्षण हे पूर्ण इंग्लिश मिडियम शाळेमध्ये झालं. म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये जी पहिली इंग्लिश मिडियमची शाळा होती 1994 साली, सेंट ॲन्स इंग्लिश स्कूल, ख्रिश्चन मिशनरीची स्कूल होती, तिथं माझं शिक्षण झालं. वडील शेतकरी, पण त्यांनी जे काही स्वप्न पाहिलं होतं की मुलाला इंग्लिश मिडियम शिक्षण मिळालं पाहिजे. वडिलांचं 10वीपर्यंत शिक्षण झालेलं, पण परिसरातून आमच्या पूर्ण मराठी शिक्षणाच्या स्कूल होत्या आणि तेव्हा एवढं शिक्षणाचं काही महत्त्व पण नव्हतं. पण वडिलांनी ते काय जाणवलं असेल की शिक्षण इंग्लिश मिडियममध्ये घ्यावं. माझं शिक्षण 1994 साली जेव्हा मला शाळेमध्ये पहिल्यांदा टाकलं होतं, तर तेव्हा मला म्हणजे लक्षात आहे अजूनही की माझ्यासोबत जे होते विद्यार्थी, डॉक्टर, इंजिनियर, CA, परिसरातील आमदार असतील, खासदार असतील, यांचे मुलं माझ्यासोबत होते. त्या वातावरणात मी शिक्षण झालं, घडलो. पण परिसर हा खूप काही वेगळा होता. तो जो काय बीड जिल्ह्याचं वातावरण होतं, ह्या सगळ्या गोष्टी मला समजायला किमान 25 वर्ष गेली बालपणीनंतर. तेव्हा लक्षात आलं की आपण कुठल्या भौगोलिक परिस्थितीतून पुढं आलेलो आहोत. जेव्हा मी इथं संभाजीनगरमध्ये आलो किंवा इंजिनिअरिंग, तुम्ही इंजिनिअरिंगला इथं आलात का? 11वी-12वीला इथं इंजिनिअरिंगला आलो होतो. मग इथं इंजिनिअरिंग कंप्लीट झाल्यानंतर मला जे काय लक्षात आलं, मी इथं कामं चालू केली. 3D डिझायनिंग असतील, प्लॅनिंग, डिझायनिंग, कन्स्ट्रक्शनची कामं केली 2014-13 मध्ये. हां, ते 14 मध्ये. त्याच्यानंतर 2 वर्ष मला जो काय अनुभव आला इथं की आपण ज्या परिस्थितीतून शिकून इथपर्यंत आलेलो आहोत आणि इथलं जे काही वातावरण आहे, खूप मोठा गॅप आहे. म्हणजे तो गॅप मला मिळालेला आहे, बाकी बीड जिल्ह्यातील बाकी मुलांना काही मिळालेलं नाही आहे. ही जाणीव मला 2 वर्ष
कंटिन्युअसली मनात झोंबत राहायची. 2015ला वगैरे? हो, 14-15 मध्ये. पण असा कोणता टर्निंग पॉइंट होता की जिथे वाटलं नाही नाही अभी ये सिविल इंजिनिअरिंग नहीं करेंगे, अभी तो स्कूल ही खोलेंगे, असा कोणता तो एक्झॅक्ट पॉइंट असतो ना? आणि मला आठवतं 2014-13ला मी माझा एक मित्र आहे रवी आणि एक आतिश म्हणून माझा एक भाऊ आहे, तर आम्ही असं काहीसं डिस्कशन करत 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 रात्री 1-1:30 वाजता ठरवलं म्हणजे मी डिस्कस करताना बोलता बोलता म्हटलं होतं की अशी एक आपल्याला ट्रेनिंग सेंटर आपल्याला संभाजीनगरला सुरू करायचं आहे. तर तो टर्निंग पॉईंट जो होता, भलेही ते डिसिजन त्या दिवशीचं होतं, पण टर्निंग पॉईंट त्याच्या आधीचा होता थोडा, ज्यावेळेस थोडंसं लाईफमध्ये फेलियर आलं होतं, वडिलांना थोडासा त्रास माझ्याकडनं झाला होता, थोडं रिलेशनशिपमध्ये फेलियर आलं होतं. तर ते जे टर्निंग पॉईंट्स असतात ते कुठेतरी माणसाला घडवत असतात. तर तुमच्या लाईफमधला तो टर्निंग पॉईंट कुठला होता की असं वाटलं नाही अभि तो मिशन यही आहे स्कूल? कारण आजकाल तुमच्या बोलण्यातनं मी बघतो तुम्ही स्कूलशिवाय दुसरं काही बोलत नाही. तुम्हाला दुसरं काही बोलायचं म्हटलं तरी तुम्ही त्यात इंटरेस्ट फारसा काही घेत नाहीत. ॲक्च्युली माझं जे कन्स्ट्रक्शनचं संभाजीनगरमध्ये ऑफिस होतं, त्या निमित्ताने मी मुंबईमध्ये 2016ला कन्स्ट्रक्शन एक्सपो जो पूर्ण भारतामध्ये कॉन्स्ट्रो जो असतो कॉन्स्ट्रो एक्सपोला गेलो होतो मी 2016 साली. त्या एक्सपोमध्ये मी काही स्टॉल पाहिले होते की इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड असतील किंवा काही स्कूल बिल्डिंग्स वगैरे त्या संदर्भात होते. आणि प्लस त्याच्यामध्ये काही असे स्कूल्सचे पण काही स्टॉल्स होते. सहज मी जेव्हा त्यांना व्हिजिट केली तर त्यांचे काही ब्राउचर्स मला हातात पडले, आणि जेव्हा हातात पडले आणि सहज जेव्हा त्यांना इन्क्वायरी केली की फीस वगैरे सगळ्या गोष्टी, तर त्या फीस ऐकून मी एवढा शॉक झालो मुंबईमध्ये की 1,48,000 रुपये फीस. बापरे. पहिलीच्या मुलाची. म्हणजे मी विचार केला आपलं 10वीपर्यंतचं शिक्षण एक तेवढ्या अमाऊंटमध्ये जर झालेलं आहे तर हे फक्त एका वर्षासाठी एवढी फीस घेत आहेत. मी ॲक्च्युअल कन्स्ट्रक्शन एक्सपो पाहायला गेलो होतो, पण जेव्हा ही फीस पाहिली मी, तर मला वापस मुंबईपासून संभाजीनगरला येऊपर्यंत माझ्या कंटिन्युअसली डोक्यात विचार येत होता की एवढी फीस घेऊन नेमकं शिक्षण काय देतात, काय शिकवतात, एवढी फीस घेतात, काय शिक्षण देत असतील. पर ते विद्यार्थी किंवा आपले विद्यार्थी शेवटी कुठंतरी 12वी नंतर एकाच ट्रॅकवरती येतात. एक्झॅक्टली. तुम्ही MPSC थ्रू जा किंवा CETची एक्झाम देऊन जा, कुठंतरी एकाच ट्रॅकवर येतात. आपला जिल्हा परिषदचा विद्यार्थी असो किंवा इंग्लिश मिडियमचा असो किंवा स्टेट बोर्डचा कुठलाही विद्यार्थी असो, ते विद्यार्थी आणि हे 1.5 लाख फीस भरणारे विद्यार्थी कुठंतरी एकाच ट्रॅकवर येतात. शेवटी कुठंतरी हे पण डॉक्टर इंजिनियर होतात. वेगळं काय देतात ते. तर त्या पॉइंटला तुम्हाला असं वाटलं की वी शुड स्टेप इन टू द स्कूल नाव, असं वाटलं? तेव्हाच वाटलं की स्कूल सेक्टर म्हणजे नेमकं काय आहे, मग आपण काय करू शकतो, किंवा आपली भौगोलिक परिस्थिती काय आहे. आपण बीडमधून आलेलो आहोत, आपला तर पूर्ण दुष्काळग्रस्त भाग आहे. आता मेट्रो सिटीमध्ये वेगळं वातावरण आहे, नोकरदार वर्ग आहे, हे लोक पे करू शकतात फीस, त्यांना 1.5 लाख म्हणजे काहीच वाटत नाहीये. पण वार्षिक उत्पन्न जर पाहिलं एक सर्वसामान्य शेतकऱ्यांचं, ते 1.5 लाखापर्यंत सुद्धा नाहीये. तर हे कसं पे करणार किंवा यांचे मुलं हे कसे टिकतील, याच्यावरती माझं किमान 1 ते 1.5 वर्ष गेलं रिसर्च करण्यामध्ये. हे कॅल्क्युलेशन्स किंवा यांचा रिसर्च किंवा हे कसं करत असतील, काय देत असतील, हे भरपूर काय मी व्हिडिओज पाहिले किंवा विजिट केल्या. त्याच्यामध्ये भरपूर काही गोष्टी मला अभ्यास करायला मिळाल्या 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये. आणि मग तुम्ही ती स्कूल सुरू केली कोणत्या साली केली? 2018 साली स्कूल चालू केली. 18 साली. पण मग आता रिसेंटली ज्यावेळेस मी 26 जानेवारीला आलो होतो, तर मोफत शिक्षण, फ्री ऑफ कॉस्ट एज्युकेशन, असं भरपूरसं ब्रँडिंग, आणि मला भरपूर ऐकायला पण आलं की हे फ्री ऑफ कॉस्ट एज्युकेशन देतात. तर ज्यावेळेस तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे पहिल्या दिवशीपासून फ्री आहे का नंतर तुम्ही डिसाईड केलं? ॲक्च्युली हे आम्ही पहिल्या दिवशीपासून फ्रीमध्ये देत आलेलो आहोत. कशामुळं, तर शाळा चालू करण्याच्या मागे उद्देश काय होता माझा, की मी ज्या भागातून आलेलो आहे
आपण काहीतरी त्या लोकांना दिलं पाहिजे. ज्या कम्युनिटीमध्ये किंवा ज्या सोसायटीमध्ये आपण जन्म घेतलेला आहोत, काहीतरी आपणही त्यांचं देणं आहोत. तर आपण काय देऊ शकतो? तर मला उत्तर मिळालं नॉलेज दिलं तर कुठंतरी एक पिढी घडल. एक पिढी घडणं म्हणजे एज्युकेशन इज द बेस्ट वेपन म्हणतात. हो, टू चेंज द वर्ल्ड. म्हणजे भरपूर काही आपण फक्त शिक्षणातूनच देऊ शकतो. हा विचार केला आणि 2018 साली स्कूल स्टार्ट केली आपण, विश्व इंग्लिश स्कूल, उक्कड पिंपरी. आता हे फ्री ऑफ कॉस्ट आपण जे डिस्कशन करतोय, ज्या वेळेस तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट हे अनाऊन्स केलं, लोकांची काय रिॲक्शन होती? ॲक्च्युली आता आम्ही बीड जिल्हा पाहायला गेला तर ग्रामीण भाग आहे, ऊसतोड कामगार शेतकरी वर्ग आहे. पूर्ण भरपूर काही शेतकरी वर्ग असेल किंवा कामगार वर्ग असेल, काहीतरी एक मोफतच्या आमिषाला भरपूर काही बळी पडलेला आहे आतापर्यंत. कुठंतरी 2 रुपये गुंतवा तुम्हाला 4 रुपये मिळतील, ह्या भरपूर काही स्कीम्स मध्ये अडकलेला वर्ग आहे हा. कारण त्यांच्या पुढे पर्याय काहीच नाहीये, सोर्सेस खूप कमी आहेत, दुर्बळ घटक आहे पूर्ण बीड जिल्हा. जेव्हा आम्ही हा मोफत शिक्षणाचा अनाउन्समेंट झाला आमचा की मोफत शिक्षण आहे, मोफत शिक्षण मोफत प्रवेश आपल्या विश्व इंग्लिश स्कूलमध्ये, तुमचं स्लोगन आहे वाटतं? स्लोगन आहे मोफत शिक्षण मोफत प्रवेश, फक्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी. जेव्हा आमचे असे ब्राउचर फक्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी, शेतकऱ्यांच्याच मुलांसाठी आहे, वर्किंग वगैरे असेल वर्किंग वगैरे, हे जेव्हा आमचे पॉम्पलेट्स वगैरे ब्राउचर जेव्हा परिसरात आम्ही दिले, सर्क्युलेट झाले, तर तेव्हा लोकांना काय वाटलं काहीतरी स्कीम आलेली आहे, काहीतरी आता मोफत मध्ये आहे, काहीतरी हे मोफत मध्ये गोळा करणार एकत्र सगळं आणि नंतर काहीतरी मग ते अमाऊंट घेणार. हे आता ग्रामीण भागात जे आपल्या गावाकडे पारावर बसलेले लोक असतील, चावडीत बसलेले लोक, आता वयस्कर लोक असतात, आता अनुभव खूप आहे यांना, ते बोलायचे, पण आम्ही पूर्ण या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं होतं. आमचे स्टाफ, टीचर्स वगैरे यांनी जेव्हा हे समजून सांगायचे की हे शिक्षण आम्ही देतोय, ही शैक्षणिक काही अशी स्कीम वगैरे काहीच नाही आहे, तुमच्या मुलांचं आयुष्य भविष्य घडवण्यासाठी ही शाळा आहे आणि याच्यामध्ये पूर्ण मोफत शिक्षण आहे, कुठलेही फीस नाही, डोनेशन नाही, कुठलेही पैशाचा व्यवहार नाही. हे जेव्हा आम्ही पटवून सांगायचो शेतकऱ्यांना, तेव्हा त्यांना ह्या गोष्टी लक्षात यायच्या. नाही तर त्यांना वाटायचं कुणीतरी ते ब्राउचर घेऊन आलं, काहीतरी स्कीम आहे मोफतच्या नावाखाली चालू केलेली, काहीतरी चिपकवतात. म्हणजे चिट फंड असेल किंवा काहीतरी 2 रुपये टाका 4 रुपये मिळतील अशी काहीतरी स्कीम. तुमच्या कानावरती पण यायचं? कानावरती यायचं. म्हणजे बरेचसे समोर लोक म्हणायचे किती रुपये भरावे लागतील, मग तुम्ही डबल करून देताल पैसे. म्हणजे जे काय असे आता मधल्या पिरियड काय बँकेचे घोटाळे झालते, या गोष्टीमुळे बराचसा आमचा बीड जिल्हा होरपळून निघलेला आहे. बिलकुल त्या पद्धतीने. मग हे असे लोक असतील ना, जर तुम्ही म्हणलात की एकतर तुम्ही म्हणलात की हे स्कॅम आहे, पॉन्झी स्कीम आहे काहीतरी, अशी म्हणणारी एक तबका आहे. दुसरी कॅटेगरी अशी पण असेल ना की आपलेच लोक आपल्याला कुठेतरी हे इम्प्रॅक्टिकल आहे, बंद पडेल काही दिवसांनी, अरे शक्यच नाही. मग असं काय वेडा खोया बेळा झालास का काय, कोल्हापूरला म्हणतात तसं काही म्हणायचे, मग त्यावेळेस काय तुम्हाला फील काय व्हायचं? तसे काही लोक मिळाले ना, म्हणजे सोबतचे काही सहकार्य असायचे, त्यांचं म्हणणं असायचं की आपण मोफत देऊ, पण ह्या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज होतील, टीचर्स आहेत, स्टाफ आहेत, पूर्ण एवढी सिस्टीम चालवायची आपल्याला, ह्या गोष्टी काय सोपे नाहीत. आज 10-12 लोकांची टीम आहे आपली, पूर्ण टीचर्स सर्व गोष्टी आहे, हे खर्च मग हे कसे मॅनेज होतील. म्हणजे सोबतच्यांना सुद्धा विश्वास नव्हता की ह्या गोष्टी कुठंतरी प्रत्यक्ष येतील. म्हणजे आम्ही हे 1 मेला अनाउन्स केलं. शाळा फार सुंदर आहे, मी ती शाळा बघितली आहे. एडिटरला मी रिक्वेस्ट करेल की ही स्क्रीनवरती त्यांची शाळा पण जरा दाखवा आमच्या व्ह्युअर्ससाठी. हा सर, तुम्ही कंटिन्यू करा. 1 मेला आम्ही लॉन्च केलं होतं की मोफत शिक्षण देण्याचं, 1 जून पर्यंत. 1 मे म्हणजे कोणता? 2018? 1 मे 2018 साली, कोविड-19च्या आधीचा.
तर आम्ही 1 महिनाभर पूर्ण आमच्या उक्कडपिंपरी परिसरातील जेवढे काही गावं आहेत, एक 20-25 गावं होती, तिथं आम्ही हे पॉम्पलेट्स वगैरे सर्क्युलेट करत होतो. ह्या एका महिन्यामध्ये आम्ही मोफत शिक्षणाचं संपूर्ण परिसरामध्ये घरोघरी असेल, वाडी वस्ती तांडे जे काय परिसरात होते त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचलो होतो की मोफत शिक्षण चालू झालेलं आहे. आणि तुम्ही डोर टू डोर असे म्हणजे तुमचे लोक फिरायचे? हो हो. आणि हे इंग्रजी माध्यमाचं आहे. हो. महत्त्वाचं काय आहे की सीबीएसई पॅटर्न आम्ही राबवतो आणि तेही इंग्लिश मिडियमचं. आणि आज जर विचार केला तर आम्ही जेवढा काय रिसर्च केलेला आहे तर महाराष्ट्रातील फर्स्ट स्कूल आहे की जी इंग्लिश मीडियम माध्यमाचं मोफत शिक्षण देते. अजून कुठलीही इंग्लिश मीडियमची स्कूल नाही आहे महाराष्ट्रामध्ये की जे मोफत शिक्षण देते. आणि अर्थात म्हणजे तुम्ही स्कूल सुरू केली तर अवतीभोवतालीच्या गावातली मुलं तुमच्या स्कूलमध्ये आले. हो. पण आधी हे मुलं कुठे जायचे? यांना पर्याय एकच होता की जिल्हा परिषदची शाळा, आणि ज्यांची थोडीफार काही पेइंग कॅपॅसिटी होत असेल तर त्यांना पर्याय एक होता की 30 किलोमीटरवरती जे बीड शहर आहे तिथं मुलं शिक्षणासाठी ठेवायची, हॉस्टेलला ठेवायची आणि शिक्षण द्यायचं. मग ह्यालाच लागून एक माझा महत्त्वाचा प्रश्न आहे की बीड आणि उक्कडपिंपरी ह्याच्यामध्ये बराचसा डिफरन्स आहे. शेवटी जिल्हा आणि एक खेडेगाव आहे, 900 तुम्ही म्हणलात लोकसंख्या आहे. बरं, उक्कडपिंपरीच्या अवतीभोवतालीचे जे शेतकरी आहेत किंवा त्यांची मुलं आहेत आणि बीड शहर जे आहे जिथले पालक आहेत किंवा जिथले मुलं आहेत, काय फरक आहे बरं जे की बीडच्या शाळांना कळत नाही? असं मी तुम्हाला सरळ प्रश्न विचारेल. कारण की तुम्हाला ग्राउंड रियालिटी माहिती आहे. तुम्ही तिथे 2018 फ्री ऑफ कॉस्ट एज्युकेशन देत. तिथली रियालिटी आणि एक शहरातल्या रियालिटीमध्ये म्हणजे काय थोडंसं आम्हाला सांगा ना, कारण आम्ही एवढं पाहिलेलं नाही जवळून ते. ॲक्च्युली माझं शिक्षण हे बीड शहरात झालं. 1994ला माझं नर्सरीला ॲडमिशन घेण्यात आलं होतं. त्या काळातलं इंग्लिश मिडियम म्हणजे जिल्ह्यातलं पहिलं इंग्लिश स्कूल होतं. तिथं माझं ॲडमिशन झालं होतं नर्सरीला. इंग्लिश स्कूलमध्ये काय शिकवतात किंवा तिथली सिस्टीम काय आहे, तिथलं वातावरण काय आहे, हे मी 10वीपर्यंत पाहिलं होतं. त्याच्यानंतर 11वी-12वी झालं, इंजिनिअरिंग झालं आणि मी माझ्या करिअर जे निवडलं होतं सिव्हिल इंजिनिअरिंगचं त्या क्षेत्रामध्ये आलो. त्याच्यामुळं बाकी स्कूलचा माझा कधी संबंध येत नव्हता. पण शिक्षण कंप्लीट झाल्यानंतर जेव्हा माझ्यासोबत काही जे मुलं आली, ग्रामीण भागातून असतील, मराठी मीडियम असतील किंवा दुसऱ्या कुठल्याही जिल्हा परिषद स्कूल्स असतील, तिथून जेव्हा मुलं माझ्यासोबत आली, त्यांच्या अडचणी काय आहेत ह्या मला तेव्हा कळल्या की आपलं इंग्लिश मिडियममध्ये शिक्षण झाल्यामुळं ज्या गोष्टी मला कन्सेप्ट क्लिअर होत होते ते सोबतच्याला होत नव्हते त्यांचा मराठी मीडियम असल्यामुळं. बरं, इंजिनिअरिंगमध्ये पूर्ण इंग्लिश टू इंग्लिश होतं विषय. मग तिथंही मला कम्पॅरिझन लक्षात आलं आणि तिथून पुढं जे काही मी स्कूल स्टार्ट करण्याचा निर्णय घेतला तो वेगळ्या कारणामुळे घेतलेला होता. आणि शहरातली शिक्षण व्यवस्था प्लस आमचा जर विचार केला उक्कडपिंपरीचा, तर कम्पॅरेटिव्हली आम्ही काही ना काही देण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे जे शहरात आहे तिथलं फुल ना फुलाची पाकळी काहीतरी आम्ही देण्याचं तिथं ग्रामीण भागामध्ये प्रयत्न करत आलेलो आहोत आणि तो यशस्वी होत आलेला आहे. याचं एक समाधान आहे. पूर्ण आमचे टीचर्स असतील किंवा मी स्वतः जेवढ्या गोष्टी बघत आहे दररोज. पण माइंडसेट नेमका त्यांचा कसा असतो? म्हणजे आता उक्कडपिंपरी आणि मग तुम्ही फ्री एज्युकेशन म्हणता शेतकऱ्यांच्या मुलांना, तर हे गरीब आहेत मुलं, बरोबर, फिनान्शियली गरीब आहेत. मग ह्यांचा माइंडसेट काय असतो फीजला घेऊन, एक्सपोजरला घेऊन? कारण आता शहरातली मुलं आता मी बघतो AI वापरताना मला दिसतात, ते बिचारे ग्रामीण भागातल्या मुलांना तेवढं एक्सपोजर अजून आहे, इंटरनेट मोबाईल सगळं आहे, पण तेवढं एक्सपोजर नाही आहे. तर मुळात त्यांचे प्रॉब्लेम्स, त्यांचं माइंडसेट, फीजबद्दलचं त्यांचं बघण्याचा दृष्टिकोन, ह्याबद्दल थोडं ऐकावं असं वाटेल. आपल्या स्कूलमध्ये आम्ही तर स्पष्ट एक बोर्ड लावलेला आहे. बाहेर तर मोठा बोर्ड आहे,
मोफत शिक्षण मोफत प्रवेश, प्लस मध्ये पण जो नोटीस बोर्ड आहे तिथं पण बोर्ड आहे, हो मी पाहिलंय, मोफत शिक्षण मोफत प्रवेश. आणि नोटीस पण आहे, कुठल्याही प्रकारची शाळेच्या आवारात पैशाची देवाणघेवाण कोणीही करू नये, फीस वगैरे कुठलीच नाही आहे स्कूलला, पूर्ण आपण मोफतमध्ये शिक्षण देतो. आणि पालकांनाही आता आज ॲक्सेप्ट झालेलं आहे की एवढ्या वर्षाच्या कालावधीमध्ये की क्रेडिबिलिटी तयार झाली, ट्रस्ट तयार झालाय, मोफत शिक्षण मिळतं इथं. जे शहरामध्ये आहे तेच इथं विश्व स्कूलमध्ये पण शिक्षण मिळत आहे. कुठंतरी एक रिझल्ट बोलतो आज, म्हणजे आज आम्हाला एक सांगायची गरज पडत भरपूर दिवस झाले, 8 वर्ष झाले तुम्हाला, लोकांना सांगायची गरज पडत नाही आम्हाला, ब्रॉचर्स द्यायची गरज नाही, पॉम्पलेट द्यायची गरज नाही की आज ॲडमिशन्स करा म्हणून, की रिझल्ट बोलतोय. राईट. आता एक नाण्याची दुसरी बाजू समजा की आता तुम्ही एवढी मेहनत करतात, जसं तुम्ही म्हणलं 2018ला फार स्ट्रगल झाला, डोर टू डोर जाऊन तुम्ही ते लिफलेट्स द्यायचे, एक्सप्लेन करायचे, कोण स्कॅमर म्हणायचं, वॉट एव्हर. तिथून आज तुम्ही म्हटलात की रिझल्ट बोलतात. आता मुलं येत आहेत, मुलं शिक्षण करतायत फ्री ऑफ कॉस्ट, पॅरेंट्स पण खुश आहेत. पण असे काही केसेस असतील ना की मुलगा आला, ॲडमिशन घेतलं, थोडं शिकला आणि ड्रॉपडाऊन झाला, आलाच नाही, ॲडमिशन कॅन्सल झालं, रिफंडचा तर काही विषयच नाही इथे, पण ॲडमिशन कॅन्सल झालं, किंवा पॅरेंट्सला असं वाटलं की कशाला शिकायचं. अशी काही रिअल केस स्टडी आहे का की जिथे आपल्या स्कूलमध्ये ॲडमिशन झालं आणि मग तो नंतर ड्रॉपआउट झाला, आणि मग झाला तर मग का झाला? मुख्य कारण म्हणजे काय की आपल्याकडे येणारा वर्ग कोण आहे? शेतकरी वर्ग, कामगार वर्ग, वंचित वर्ग, ऊसतोड कामगार वर्ग. ड्रॉपआउट म्हणजे ऊसतोड कामगारांचं 6 महिन्याचं जे बेलापूर असतं, बेलापूर म्हणजे साखर कारखान्यावरती ऊस तोडायला जाणं. आपल्याकडून ड्रॉपआउट होणं म्हणजे तो स्टुडंट ऊस तोडायला जे आईवडील गेलेले आहेत, त्याला सांभाळायला कोणी नसल्यामुळे तो स्टुडंट आपला त्याला बिचारायला ड्रॉपआउट व्हावं लागतं. म्हणजे ते अर्धवट शिक्षण सोडून तो स्टुडंट आपल्याकडून रिॲक्शन काय असतं तुम्हाला कळतं? आता आम्ही प्रयत्न काय करतो की त्या मुलाला शिक्षण मिळावं. आज इथपर्यंत आलेला आहे तो, म्हणजे सपोज UKGचा स्टुडंट आहे, त्याचं 6 महिन्यामध्ये आम्ही काय कंप्लीट करून घेतो, टेबल्स कंप्लीट करून घेतो, कर्सिव्ह हँडरायटिंग राहतं, ग्रामर असतं, इंग्लिशच्या पोयम असतात. पहिली दुसरीचे मुलं का? त्याच्या आधीचे UKGचे, म्हणजे एक साधारणतः 5 वर्षाचे मुलं, त्याला आम्ही इथपर्यंत आणलेलं असतं 6 महिने. आणि तिथून पुढं तो जेव्हा ड्रॉपआउट होतो, ऊस तोडायला जेव्हा आईवडील जातात, त्याला जेव्हा सोबत जावं लागतं, इथपर्यंत आलेला ग्राफ त्याचा सगळं सोडून त्याला फक्त आणि फक्त शेतामध्ये आईवडील ऊस तोडतायत आणि त्याला त्या शेताच्या बांधावर बसून राहावं लागतं. ती एक खंत कायम आहे. कुठंतरी आम्ही प्रयत्न करत असतो त्या मुलांना थांबवण्यासाठी, पण कुठंतरी आमचे प्रयत्न काय होतात की त्या मुलाची राहण्याची सोय कुठं करावी. बिचारा खूप लहानपण असतो, मग त्याची आपण सोय कुठं करणार, राहण्याची, खाण्याची, सगळ्या गोष्टी. म्हणजे ठीक आहे, आम्ही आज शिक्षण मोफतमध्ये देऊ शकतो, कुठंतरी आम्ही एक त्या गोष्टी तयार केलेल्या आहेत की आम्ही एक शैक्षणिक खर्च आम्ही आज भागवू शकतो. पण त्या मुलाचा राहण्याचा, खाण्याचा खर्च भागवणे इतपत आमची अजूनही तयारी नाही आहे. म्हणजे तयारी इन द सेन्स काय की आमच्याकडे तसे काय अजून पर्याय व्यवस्था नाही तयार झालेल्या. जेवढे काय आम्हाला सहकार्य आहे ते एक शैक्षणिक सहकार्य आहे की मुलांचं शिक्षण व्हावं, इथपर्यंत आम्ही आलेलो आहोत. पण इथून पुढचा काळ आम्ही जो प्रयत्न आहे आमचा की निवासी वसतिगृह करावं, त्या मुलांची राहण्याची सोय व्हावी किंवा जेवण वगैरे सगळ्या गोष्टीची सोय व्हावी. त्याला इथून जायची आवश्यकताच पडणार नाही, जरी त्याचे आईवडील गेले तर तो राहू शकतो तो. आणि 6 महिन्याचा कालावधी असतो तो, काही असा 15 दिवसाचा वगैरे नसतो की ऊस तोडायचा असतो. आणि बीड जिल्ह्यातला जो मजूर वर्ग आहे, साधारणतः 4 लाख ऊसतोड कामगार बीड जिल्ह्यातून कर्नाटक, पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊस तोडायला जातात. आणि त्याच्यामध्ये कुठंतरी आपलेही विद्यार्थी, पालक आहेतच.
त्याच्यामुळं दुसरा काही ऑप्शनच नाही आहे ड्रॉपआउटसाठी. आणि मग जसं म्हणतात की ग्रामीण भागात 2 प्रकारच्या मानसिकतेचे पॅरेंट्स असतात. एक म्हणजे ज्यांना वाटतं की शिक्षण महत्वाचं आहे, दुसरे म्हणतात की कशाला शिकायचं आहे, बर्डन वाटतं त्यांना कुठेतरी. तर हे खरंच असतं का असं पॅरेंट्सला? कारण पॅरेंट्सला बर्डन वाटू शकतं का शिक्षणाने, वाटतं का? नाही, आहेत ना. काय होतं की इंग्लिश मिडियमचं शिक्षण घ्यायचं म्हणल्यावर पॅरेंट्सला जे वाटायचं की आपली ऐपत नाही आहे, आपण एवढी फीस भरू शकत नाही आहे, आपण वार्षिक उत्पन्नच आपलं जर 70-80 हजार रुपये आहे, तर त्याच्यातून आपण 35-40 हजार रुपये कसे भरणार? ही मानसिकता जी होती 2018 पर्यंत पालकांची, फ्री झाल्यामुळे ते कुठेतरी ते बर्डन निघून गेलं. टोटल हे बर्डन आम्ही काढून टाकलेले. म्हणजे त्याच्यामध्ये विश्व स्कूलनी लोकांना असं झालेलं आहे, विश्व स्कूल हे मोफत शिक्षण देणारी इंग्लिश मिडियम स्कूल आहे. आणि मग आता हे फ्री आहे, सगळं आहे, पण पैसा कुठून तरी येत असेल ना सर? हे कसं मॅनेज करतात तुम्ही एवढे सगळे एक्सपेन्सेस? आता एखादं ऑफिस चालवायचं म्हणलं की 2-3 लाख रुपये तरी लागतात आम्हाला, तर हे तुम्ही मंथ ऑन मंथ आणि इयर ऑन इयर कसं चालवताय? समाजात दानशूर लोक भरपूर काय आहेत हे आपण ऐकत आलो होतो, पण जेव्हा आम्ही स्कूल स्टार्ट केली तेव्हा जो अनुभव आला की खरोखर दानशूर शब्दाचा अर्थ काय असतो. म्हणजे डोनर्स, तुमच्या भाषेत डोनर्स, आणि आम्ही ग्रामीण भागात काय म्हणतो की दानशूर व्यक्ती, एक आर्थिक सहकार्य करा. जेव्हा आम्ही हा स्कूलचा प्रोजेक्ट लोकांसमोर मांडला, जे कॅपेबल आहेत फंड देण्यासाठी, त्यांना जेव्हा हे सर्व प्रक्रिया सांगितली की आम्ही शेतकऱ्यांच्या मुलांसाठी हे मोफत शिक्षण देतोय, तेव्हा सढळ हाताने दान करणारे काही लोक मिळाले आम्हाला, काही नाही मानणारे मिळाले. तुम्ही इंडिव्हिज्युअल्सकडनं डोनेशन्स घेतात का कॉर्पोरेट्सकडनं? काही इंडिव्हिज्युअल्स आहेत, काही कॉर्पोरेट कंपनीज आहेत, ज्यांचा हेतू आहे की ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण मिळावं किंवा आम्ही जे देतो इंग्लिश माध्यमाचं त्या पद्धतीचं शिक्षण मिळावं. ते लोक स्वतःहून आमच्याकडे डोनेशन्स देतात. काहींनी तर आम्हाला इयरली हे केलेलं की वार्षिक आमच्याकडून वर्गणी एवढी घेऊन जात जा, जर तुमच्याकडून शेतकऱ्यांच्या मुलांसाठी एवढं जर होतंय तर तसे काही लोक आहेत, पुण्य मिळतं. त्यात काय आम्हाला असे लोक मिळाले की बड्डे सेलिब्रेट करायला आपल्या स्कूल्सवरती येतात की मी जो 10-20 हजार रुपये खर्च जो आहे हॉटेलमध्ये त्या मुलाचा बड्डेचा खर्च असेल, तो संपूर्ण खर्च हा वह्या पुस्तकं आपल्या स्कूल्सवरती देतात पॅरेंट्स. म्हणजे कुठंतरी हे ग्रामीण भागातल्या शिक्षणाला एक चालना मिळते, त्यासाठी उपयोग होत आहे आम्हाला. नाही, पण आता हे फ्री एज्युकेशन म्हणलं तर काय डे 1 पासून पैसे आले नसतील, मलाही माहिती, वेळ लागतो. तर वेन यू स्टार्टेड की जेव्हा हे फ्री करायचं आहे, इनिशियल डेजमध्ये किंवा इव्हन आत्ताही, तुमचं वय काय फार नाही, आपल्या दोघांचं वय ऑलमोस्ट सेम आहे, तर ह्या एजमध्ये काय असतं की आईवडिलांची अपेक्षा, लाईफ पार्टनर्सच्या अपेक्षा असतात, मित्रांकडनं अपेक्षा असतात की कुठेतरी एखाद्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये जॉब करावा, स्वतःचा बिझनेस करावा, 4 पैसे कमवावे. तर हे पर्सनल सॅक्रिफायसेस तुम्ही डेफिनेटली केले असतील, तर त्याच्याबद्दल थोडं सांगा ना. काय काय सॅक्रिफायसेस तुम्हाला वाटतं केले? याच्यातून मी गेलेलो आहे आणि आजही जात आहे. म्हणजे जे घरून अपेक्षा होती की कुठंतरी एक जॉब करावा, एक फिक्स सॅलरी मिळेल, एवढ्या गोष्टी करण्याची गरज नाही आहे. म्हणजे जो काही कधी मला मंथली असाही प्रॉब्लेम होतो की स्टाफ पेमेंट जे राहतं ते अडकून राहतं, डोनेशन्स कमी आले. तो जो टीचिंग स्टाफ आहे तो प्युअरली आपल्या बेसिस. पण हा आपला पॉडकास्ट बघितल्यानंतर तुम्हाला डोनेशन्सची कमी राहणार नाही अशी मी अपेक्षा करतो, कारण आपले व्ह्युअर्स बरेचसे डोनर्स आहेत आणि मला वाटतं की त्यांना टॅक्स बेनिफिट पण मिळत असेल डोनेशन केलं. म्हणजे आपली जे NGO आहे, ग्राम विकास संस्था आहे, ही आपण 1280 जी अंतर्गत रजिस्टर्ड केलेली आहे. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकतो, सरांचा फोन पे नंबरही टाकतो, कुणाला वाटले डोनेशन. तर त्याच्या अंतर्गत जे काय आम्हाला डोनेशन्स मिळतात त्याच्यातून तुम्ही जो काही इन्कम टॅक्स भरतात त्याच्यामध्ये तुम्हाला एक बेनिफिट मिळतं की इन्कम टॅक्स भरताना.
तर म्हणजे शेतकऱ्यांच्या मुलांना तुम्ही जे काय सहकार्य केलेलं आहे 2 रुपयाचं, कुठंतरी नक्कीच तुम्हाला एक रुपयाचं तरी बेनिफिट सरकार करून देतं टॅक्स भरताना, म्हणजे तो एक बेनिफिट आहे. आणि ज्या लोकांना याचं अवेअरनेस आहे ते लोक नक्कीच आमच्यापर्यंत येतात, सहकार्य करतात. पण अजून लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे. आमचे टीचर्स असेल, पूर्ण स्टाफ असेल किंवा तुमच्यासारख्या लोकांथ्रू आम्ही प्रयत्न करतो की माहिती व्हावं लोकांना, की नक्कीच आम्हाला अजून काही ॲक्टिव्हिटीज वाढवता येतील स्कूल्समध्ये. आता तुमचं जे सहकार्य मिळालं आम्हाला ABC किड्स ट्रेनिंग प्रोग्राम म्हणजे तुमच्याकडून जे ग्रामीण भागातले मुलं आहेत त्यांना कम्प्युटर काय आहे तुमच्यापासून माहिती झालं. तुम्ही जे आम्हाला PC दिले, सेटअप पूर्ण कम्प्युटर लॅबचा दिला, त्याच्यामध्ये तुम्ही जे काय कोर्स AIचे देता, ट्रेनिंग प्रोग्राम आहेत त्याच्यामध्ये, की भरपूर काय नॉलेज मिळत आहे मुलांना. ह्या सगळ्या गोष्टी अवेअरनेस प्रोग्राम असे सहकार्य मिळत आहे. येणारे लोक येतात, देतात, ह्या सगळ्या गोष्टी आहे. फक्त तर आपण पोहोचणं त्यांच्यापर्यंत आहे. आमचा प्रयत्न आहे पोहोचण्यासाठी आणि तेवढं आम्ही देत आहोत. जे काय आज टेक्नॉलॉजी वाढत आहे त्याच्यामध्ये आम्ही नक्कीच काही ना काही देण्याचा प्रयत्न करत आलेलो आहोत मुलांना. नाही, आणि आपण जे 26 जानेवारीला जे लॉन्चिंग केलं आणि त्यानंतर जे 2-3 ट्रेनिंग प्रोग्राम्स घेतले, त्याचं मीडियाने पण चांगलं तुमच्या बीडमध्ये कव्हरेज भरपूर काय, म्हणजे त्याच्यावरून लक्षात येते की त्यांचा सपोर्ट पण तुम्हाला भरपूर आहे. म्हणजे आज जर विचार केला सर की रोबोटिक्स असेल, AI असेल किंवा तुम्ही जे काय, आणि हे ऑडियन्सला माहीत नसेल म्हणून 1-2 मिनिट तुम्हाला इंटरप्ट करतो. माझी स्वतःची ABC ट्रेनिंग्स म्हणून जी कंपनी आहे, 10 महाराष्ट्रामध्ये आपले ऑफिसेस आहेत आणि जिथे आपण ह्या सगळ्या टेक्नॉलॉजिकल ट्रेनिंग्स प्रोव्हाइड करतो, पण ते फीजमध्ये आपण प्रोव्हाइड करतो. पण सरांच्या शाळेसोबत जो आपला करार झालेला आहे त्याच्यामध्ये आपण फ्री ऑफ कॉस्ट हे सगळं प्रोव्हाइड करतो आहे. 26 जानेवारी 2025ला सरांनी मला इन्व्हाइट केलं होतं, तो योग आला होता, त्यावेळेस आपण त्याचं लॉन्चिंग केलं होतं. सॉरी तुम्हाला इंटरप्ट केला, तुम्ही बोलू शकता. हां, तर तुमच्या प्रोग्रामपासून जे काय मुलांना आज मिळालेलं आहे की AI काय आहे हे नुसतं एक बाऊ झालेला होता. हो, यूट्यूब उघडा, तुम्ही फेसबुक उघडा, शिकवतच नाही उगाच AI झालेलं काय आहे हे ॲक्च्युअल जेव्हा आम्ही मुलांना शिकवलं किंवा तुमच्या टीमने येऊन जेव्हा विश्व स्कूलवरती शिकवलं तेव्हा मुलांना लक्षात आलं काय आहे. म्हणजे त्या आम्ही पॅरेंट्सपर्यंत पोहोचल्या गोष्टी. AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे की जे बदलतं तंत्रज्ञान आहे, त्याच्यामध्ये आपणही काहीतरी आलो पाहिजे. त्याच्यामध्ये जे कुठंतरी आपण स्कूल थ्रू देत आहोत किंवा जे छोटे मुलं आहेत त्यांच्या बेसिसवर जो काय अभ्यासक्रम बनवलेला आहे आपण, तो अभ्यासक्रम आपण त्यांना देऊन ज्ञान देत आहोत. टेक्नॉलॉजीचा असेल किंवा कम्प्युटरशी रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत तिथपर्यंत आपण आणलेलं आहे त्यांना. आणि मग ते जे तुम्ही 1 दिवसीय कार्यशाळा आमच्या ABC ट्रेनिंगच्या आमच्या एका दुसऱ्या ऑफिसमध्ये जे तुम्ही केलं होतं, परत एडिटरला मी रिक्वेस्ट करेल की ते फोटोज इथे जरा डिस्प्ले करा, की त्या कार्यशाळेनंतर काय डिफरन्स जाणवला सर मुलांमध्ये किंवा टीचर्स. म्हणजे ग्रामीण भागातून जेव्हा मुलं आरिशा फाउंडेशन संभाजीनगर मध्ये जेव्हा आले होते, तुमचा तो पूर्ण सेटअप जेव्हा मुलांनी पाहिला, की लॅब पाहिली, तुमची PC वगैरे, एक तर मुलं आले की म्हणले खूप गार वाटतंय. त्यांना ACचं जे मिळालं, आता तिथं काय की गावाकडे झाडाची वातावरणात राहतात मुलं, निसर्गरम्य वातावरणात राहतात. पण तुमच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये जे एकदम AC वातावरणात मुलं ट्रेनिंग खूप खुश होते. त्यांना बसायला तुम्ही ज्या चेअर्स दिल्या होत्या एकदम कम्फर्टेबल चेअर्स, म्हणजे ते मुलं सांगत होते आम्ही ते गोल फिरणाऱ्या खुर्च्यावर फिरलो, बसलो, सांगत होते. हा, गोल बिंगायच्या चेअर, म्हणजे एवढं सांगायचे. खूप आनंदित झाले होते मुलं. ती एवढे मोठे PC पाहिले. आता आमचं सेटअप पाहिला तर 10 PCचा, तुमचे काहीतरी 70-80 कम्प्युटर्स पाहिले मुलांनी. म्हणजे ते मुलं शॉक झाले. एवढ्या लॅब, एवढं कम्प्युटर्स, पूर्ण AC, थंड वातावरण, शिकवणारी जी तुमची टीम होती, प्रोजेक्टर असतील किंवा जे काय टेक्नॉलॉजी वापरले तुम्ही, रोबोटिक्सचे जे काही एक्सपेरिमेंट दाखवले मुलांना, ह्या गोष्टी. आमचे मिस्टर रफिक सर होते, त्यांनी भरपूर काय एकदम. आणि बोलताना आता आपल्या शाळेतले मुलं पूर्ण हिंदीमध्ये बोलतात. शाळेमध्ये पूर्ण बोलण्याची जी लँग्वेज आहे हिंदीमध्ये आहे, तर ते सरांची लगेच मॅच झाली त्यांना हिंदीमध्ये बोलण्याची. म्हणजे ते फर्स्ट सेंटेन्सपासून मुलांनी कॅच केलं त्यांना. म्हणजे मुलांना एवढं शिकायला मिळालं त्याच्यामध्ये की रोबोटिक्स असेल,
त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट कसं करायचं, सॉफ्टवेअर्स आहेत त्याच्यामध्ये, काय डेव्हलपर्स आहेत. मग ह्या गोष्टीचं सखोल ज्ञान. आणि पॅरेंट्सचा कसा एक्सपिरियन्स होता पुन्हा, कारण की पॅरेंट्सला गेल्यानंतर कळलंच असं आता मुलं AI शिकून आले, एक दिवसाची कार्यशाळा संभाजीनगरला तुम्ही त्यांना बसमध्ये घेऊन आलात आणि ती सगळं ते कम्प्लीट केलं. म्हणजे खरंच बऱ्याचशा मुलांचं काय झालं की काहीतरी आपल्याला एक प्ले स्टोअर कळलंय, प्ले स्टोअर वरती काहीतरी ऍप आहेत, AI आहे, त्याच्यामध्ये काहीतरी कमांड द्यायचे, तर त्याच्यामध्ये सरांनी काहीतरी जेमिनी वगैरे सांगितलं होतं की तुम्ही ती कमांड द्या, ते लगेच आउटपुट मिळतं. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग त्यांना शिकवलं. हो, भरपूर काय. मग पॅरेंट्सचं म्हणणं यायचं की नेमकं काय डाउनलोड करून द्यावं, फोन यायचे टीचर्सला की काय सॉफ्टवेअर डाउनलोड करून द्यायचं, काय नाही. म्हणजे आता एक तर कसं झालेलं की ग्रामीण शेतकरी वर्ग आहे पूर्ण, त्यांना त्यातलं काही नॉलेज नाहीये, आणि जे काय तुम्ही नॉलेज दिलं मुलांना एवढं कॅप्चर केलं होतं की त्यांना वाटायचं एका दिवसातच आम्ही आता हे सगळ्या गोष्टी एका दिवसात आम्ही एक्सपर्ट झालो म्हणून. म्हणजे भरपूर काय आहे. आता तसं आपला जो काही तुमचा वीकली जो काही ट्रेनिंग प्रोग्राम होता त्याच्यामधून तर शिकायला मिळतंय, पण त्या एक दिवसाच्या कार्यशाळेने भरपूर काय मुलांना नॉलेज मिळालं होतं. म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज जे म्हणतो, आणि जे आज आपली सिस्टीम आहे एज्युकेशन सिस्टीम ही प्रॅक्टिकल नॉलेजची कमी आहे, म्हणजे पुस्तकी ज्ञानपेक्षा. आता आम्ही तर प्रयत्न करतो स्कूलमध्ये की स्कूल डिफरंट प्रॅक्टिकल नॉलेज. आता सपोज तुम्ही जे स्केलेटन बघतो आपण, सापळा, ह्युमन स्केलेटन, बरोबर, ते आपल्याला साधारणतः 12th स्टँडर्डमध्ये सायन्सच्या लॅबमध्ये बघायला मिळालेलं होतं. म्हणजे तेव्हा ते पाहिलं तरी आपल्याला वाटायचं की ऍक्च्युअल हा ह्युमन बोन्स असतील, म्हणजे हात लावावं की नाही असं वाटायचं आपल्याला, भीती वाटायची 12th स्टँडर्डला. आपण काय करतो, हे मुलांना UKG स्टँडर्ड पासून म्हणजे फर्स्टच्या आधीच हे मुलांच्या हातात देतो स्केलेटन. मुलांच्या हातात तुम्ही हातामध्ये स्केलेटन देतो. म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण मुलांना बॉडी पार्ट्स असतील, हे बुक्स पेक्षा जेवढं आपण प्रॅक्टिकल मध्ये देतो, हातामध्ये देतो की हातामध्ये देऊन पूर्ण हे बोन कशाचं आहे मुलं डायरेक्ट सांगतात हातात घेऊन, हे पायाचं बोन आहे, हे हाताचं आहे, इथं डोळे आहेत, इथं टीथ आहेत, इथं लंग्स आहेत, इथं चेस्ट आहे. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा मुलांच्या हातात पडतात प्रॅक्टिकली मुलं हे नॉलेज मिळतं मुलांना. पण आता हे सगळं तर एका साईडला झालं, म्हणजे जे काय आपण डिस्कस केलं. कधी गिव्हअप करा असं वाटतं का, की कधी डोनेशन्स कमी आले, किंवा असं वाटलं नाही यार आता माझ्या खिशातून पैसे चालले, किंवा एखादा मुलगा ड्रॉप डाऊन होतो, किंवा आपण पूर्ण प्रयत्न करत असतो पण एखादा कोणीतरी येऊन काहीतरी आपला क्रिटिसाइज करतो, किंवा कोणीतरी म्हणतो हे काय टाइमपास करत बसलाय. बऱ्याच गोष्टी होत असतात, आयुष्य आहे आणि आयुष्यात बरंचसं काही होत असतं. अशा वेळेस गिव्हअप करावं असं वाटतं का, हे तुमच्याकडनं ऐकायचं आहे. काय होतं, गिव्हअप करणं नाही, मग विषय काय होतो की वाय वी स्टार्टेड इट, म्हणजे आपण हे सुरुवात का केली, इथून विचार चालू होतात. वापस जाऊन वाय शोधून की आपण हे सुरुवात का केली, की कुठंतरी आपण हा एक ग्राफ पाहिला होता, हा डिफरन्स आपण भरून काढण्यासाठी इथं स्कूल स्टार्ट केली होती. आणि नक्कीच मला याचे कॅल्क्युलेशन्स देणारे भरपूर काही मंडळी आहेत की तुमच्याकडं सपोज 250 स्टुडंट्स आहेत, तुम्ही आज म्हणजे आता बोलायला नाही पाहिजे, एक साधारण 20,000नी जरी फीस घेतली यांची तरी एक 50 लाख रुपये मिळतील तुम्हाला. पण आम्ही ह्या कॅल्क्युलेशन्सवर चालत नाही. काय होतं, आपण जर काही समाजाला देतोय, लोकांनी आपल्यावर जर काही विश्वास ठेवलेला आहे, तर आपण तो विश्वास तोडला नाही पाहिजे, त्याच्यावर घात नाही केला पाहिजे. आज हे मुलांना आपण शिक्षण देऊन कुठंतरी एक उज्ज्वल भविष्य दाखवलेलं आहे, आणि त्या बेसिसवर म्हणजे जे काही शिक्षण दिलेलं आहे हे फ्रीमध्ये दिलं आहे, त्यामुळे कुठंतरी मुलांमध्ये एवढी प्रगती आलेली आहे. इंग्रजी माध्यमाचं आहे किंवा जे काही त्यांच्यामध्ये इम्प्लिमेंट झालेलं आहे, कुठंतरी जर आम्ही याच्यामध्ये घात केला की नाही आता ह्या गोष्टी आपण पेडमध्ये घेऊ, आता रिस्पॉन्स खूप चांगला मिळतोय आम्हाला, स्कूलला भरपूर स्टुडंट्स आहेत, नक्कीच याच्यामध्ये रेशो खूप म्हणण्यापेक्षा 99% रेशो आमचा कमी होईल. त्याने होईल काय, एक समाजामध्ये जो आम्ही विश्वास निर्माण केला होता तो विश्वास संपादन करायला शेतकरी वर्ग, म्हणजे शेवटी काय म्हणणार की कुठंतरी आम्ही भूलथापांना बळी पडलो, कुठंतरी यांनी एक स्कीम आणली होती, जे आम्हाला वाटायचं तेच खरं निघालं, 2-4 वर्ष यांनी दिलं मोफत,
काहीतरी यांनी अनुदान उचललं तोपर्यंत चालवलं, ह्या गोष्टी नाही. आम्ही खूप मोठं विजन, खूप मोठं मिशनमध्ये आहोत. आमची टीम आहे, याच्यामध्ये खूप काही सहकारी आहेत माझे. त्याच्यामध्ये स्पेशली आमचे हरी सर आहेत, त्यांचं स्कूलसाठी. हरी सर म्हणजे प्रिन्सिपल आहेत का आपले? पूर्ण मॅनेजमेंट हेड आहेत तिथले. प्रिन्सिपल उषा ढोले मॅडम आहेत, त्यांचं खूप मोठं योगदान आहे स्कूलसाठी. आणि जे हरी सर आहेत त्यांनीही पूर्ण स्वतःला एवढं झोकून दिलेलं आहे स्कूलसाठी की स्वतःच्या मुलांप्रमाणे प्रत्येक मुलांवर एवढं बारकाईने लक्ष देतात, स्वतःच्या मुलांसारखं. म्हणजे मला वाटतं 26 जानेवारीला ज्यावेळेस मी आलो होतो तुमच्या इव्हेंटला, त्याच्या अँकरिंग करत होत्या त्याच का? हा, त्या मॅडम होत्या. हो. आणि जे सर होते, तुमचा जो सत्कार झाला सर तर मला परिचयाचे आहेत, कळाले. त्यांचं एज्युकेशन इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये हरी सरांचं PhD झालेलं आहे इंग्लिश मीडियममध्ये. त्या माणसाला लाखो रुपयाचे पॅकेजेस आज पुण्यासारख्या ठिकाणी एज्युकेशन इन्स्टिट्यूटमधून आहेत, पण त्या माणसाची जी ग्रामीण भागातली नाळ जोडलेली आहे की त्या माणसाने तेवढं वाहून दिलं आहे विश्व स्कूलसाठी की कुठंतरी ही संस्था त्या लेवलला पुढं गेली पाहिजे. ग्रामीण भागातली नाल, आता त्यांचा विचार केला तर त्यांचे आईवडील मासे धरणारे आहेत, त्यांचं शिक्षण पूर्ण ग्रामीण भागात झालेलं आहे. कमवा आणि शिका योजनामध्ये त्यांनी विद्यापीठामध्ये शिक्षण कंप्लीट केलेलं आहे. म्हणजे आमच्या सोबत पण जे लोक जोडलेले आहेत ते लोकही अशा बॅकग्राऊंडमधून आहेत की ज्यांनी ह्या झळा खाल्लेल्या आहेत, ज्यांचं बॅकग्राऊंड हे शेतकरी, ऊसतोड कामगार, कामगार वर्ग, कुठंतरी उपेक्षित लोक आहेत. हेच लोक आमच्यासोबत आज कनेक्टेड आहेत आणि ह्या लोकांची साथ आम्हाला कंटिन्युअसली आहे आणि कंटिन्युअस असे लोक आम्हाला मिळत जातात. म्हणजे ज्या लोकांना वाटतंय कुठंतरी शिक्षण घेऊन की बुवा इथं एक संस्था आहे की ग्रामविकास संस्था शिक्षण देते मोफतमध्ये, ज्यांना बेसिक ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात, हे लोक आम्हाला जोडले जात आहेत. पण असंही असेल ना की आपण म्हणतो की काही लोक फक्त तोंडी सल्ला देतात, तोंडी सपोर्ट दाखवतात, पण आता खरं तर तुमच्यासारखं करेज असणं, एखादी फ्री संस्था चालवणं, ह्यासाठी डोनेशन्स महत्त्वाचे आहेत. तर असे बरेच लोक तुम्हाला भेटत असतील ना की तोंडावरती तर भरपूर सपोर्ट दाखवत आहेत आणि आपण असं करू तसं करू म्हणतायत, पण ॲक्च्युली जे खरंच लागतंय मग ते पैशाच्या स्वरूपात असेल, पुस्तकाच्या स्वरूपात असेल. तुम्ही बड्डेजबद्दल एक छान एक्झाम्पल दिलं, किंवा एखादं एक गेस्ट लेक्चर का होईना आपलं नॉलेज जाऊन त्या मुलांना शेअर करणं. अशी मुलं असतील, म्हणजे असेही लोक असतील ना, तर ते का लाईफमध्ये सगळं सॉर्टेड आहे, चांगलेच लोक आहेत. कसं होतं की दोन्ही प्रकारचे लोक मिळतात. आज स्कूलमध्ये आपल्याला काय असे डॉक्टर्सची टीम मिळालेली आहे आम्हाला. डॉक्टर्सची टीम आहे की बीड शहरातील नामांकित MBBS MD डॉक्टर आहे, स्पेशालिटी. ह्या लोकांची टीम आहे, कुठंतरी आम्हाला सहकार्य करते स्कूलवरती येऊन. त्याच्यामध्ये आमचे सहकारी आहेत, डॉक्टर विघ्ने आहेत, डॉक्टर डोंगरे सर आहेत. हे मुलांना फ्री चेकअप करतात स्कूलमध्ये, कुठंतरी एक सल्ला देतात. हे सगळे बीडचे डॉक्टर्सची टीम आपल्या उक्कड पिंपरीमध्ये येऊन त्यांची फ्री ऑफ कॉस्ट चेकअप करते. हो, वा. म्हणजे त्यांची चेकअप करतात, सल्ला देतात, मुलांचं आरोग्य किंवा काय खाल्लं पाहिजे. आता तुमच्या शहरामध्ये जर पाहिलं तर मुलांचं काय आहे, मॅगी नूडल्स खातात, सँडविच वगैरे त्यांना टिफिनमध्ये आहे. आता गावाकडच्या मुलांचं काय आहे, चपाती आहे, बाजरीची भाकरी आहे, दही आहे, चटणी भाजी वगैरे हे टिफिनमध्ये असते. आरोग्य ठणठणीत आहे. म्हणजे त्या मुलांना सांगायची गरज नाही. परिस्थितीच अशी आहे की त्यांना म्हणायचीच गरज पडत नाही की तुम्ही ब्रेड बिस्किट आणू नका, कारण ते नाहीच आहे अवेलेबल त्यांच्याकडे. जे आहे ते घरचे त्यांना देतात आणि त्याच्यावरती आहे. पण ठणठणीत मुलं आहेत, म्हणजे ॲज कम्पेअर टू शहरातले. म्हणजे त्यांचा जर रेशो जर बघितला आजारी पडण्याचा, तर तो एकदम 100% मुलं फिट अँड फाईन आहेत मुलं. आणि स्मरणशक्तीचा पण जर विचार केला तुम्ही, तो डिफरन्स जाणवतो तुम्हाला? तो डिफरन्स एवढा जाणवला मला की सपोज आज शहरातले स्टुडंट आहेत, तुम्ही एक 4-5 वर्षाचं स्टुडंट बघा, त्या मुलाला 1 to सपोज 20 पर्यंत 50 पर्यंत येतं.
आज आपले फर्स्ट स्टँडर्डला जाण्याच्या आधीचे जे स्टुडंट्स आहेत त्या मुलांना आपण 20पर्यंत टेबल्स घेतो. 20पर्यंत टेबल्स आले म्हणजे काय होतं, इनडायरेक्टली त्यांना मल्टिप्लिकेशन येतं, डिव्हिजन येतं, ॲडिशन सबस्ट्रॅक्शन येतं. ह्या बेसिक गोष्टी आपण फर्स्ट स्टँडर्डच्या आधी करून घेतो. स्कूलमध्ये बोलण्याची जी भाषा आहे आपण हिंदी ठेवलेली आहे. काय होतं, हिंदीमुळं थोडं मुलांचा जो पाया आहे इंग्लिशचा तो पक्का होतो, की हळूहळू कालांतरे आम्ही स्कूलमध्ये तिन्ही भाषांवर प्रभुत्व मिळतं. हिंदी तर जरुरी आहे, आपण बाहेर फिरतो, बाहेर इंग्लिश जरुरी आहे. घरी तर काय होतं त्यांचं मराठीचं आहे. डेफिनेटली. आणि कुठं तर काय होतं, यांचे विचार जे घरचे आहेत मराठीमधले हे स्टॉप करण्यासाठी आम्ही हिंदीचा पर्याय निवडलेला आहे. हिंदीमध्ये बोलताना काय कुठं तर विचार करून बोलतात. क्लास मे आय कम इन म्हणतात समजा इंग्लिशमध्ये झालं, किंवा हिंदीमध्ये काय होतं मुलांना बोलताना की मुझे मैडम ये बुक चेक करने के है, मुझे पेन्सिल शार्प करने के है, विचार करून बोलतात. मराठीमध्ये काय होतं, जी ट्युनिंग आहे घरची ती कंटिन्यू राहते. मग विचार करायला थोडा स्ट्रेस पण मिळतो. आणि कुठं तर मग थोडं आमचं एक इम्प्लिमेंट चालू आहे की पुढे इंग्लिशमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतील. पण जेव्हा हे दुसऱ्या राज्यांमध्ये मुलं जातात तेव्हा चांगलंच आहे ना, उलट 3 भाषा येतात तर. म्हणजे आता मराठी तर आहेच, हिंदी आहे आणि इंग्लिशमध्ये आता टीचर्स पूर्ण शिकवतात आणि इंग्लिश टू इंग्लिश शिकवतात. इंग्लिश सब्जेक्ट्स आहेत आणि पूर्ण पॅटर्न जो आहे, म्हणजे आज जे केंद्रीय विद्यालय जे बुक्स यूज करतं NCERT, आम्ही ते बुक्स मुलांना ग्रामीण भागामध्ये यूज करतोय. हो, म्हणजे आपल्या लेवलला आहे तर मुलांच्या पिक्चर आहेत त्याच्यामध्ये भरपूर काय, म्हणजे नॉलेज भरपूर काय मिळतंय त्याच्यामध्ये. एकदम सोप्या पद्धतीचा अभ्यासक्रम आपण फॉलो करतो. त्याच्यामध्ये कुठलंही कंपल्शन नसतं पॅरेंट्सला की हे बुक्स आणा ते बुक्स आणा. एकदाच आपले तेवढे बुक्स असतात, त्याच्यामध्ये नंतर नोटबुक्स वगैरे पूर्ण आम्ही स्कूलकडूनच देत राहतो. त्याच्यानंतर कुठलंही आम्ही हे करत नाही त्याच्यामध्ये. पालकांना हे काहीच नाही आहे की कंपल्शन की तुम्ही हे नंतर घेऊन या, इकडून घेऊन या. मुलांच्या ॲक्टिव्हिटीज असतील, चार्ट पेपर असेल, कलर असेल, ड्रॉइंग बुक, हे पूर्ण आपण स्कूलमधून देतो. असं आहे. बऱ्याच लोकांना वाटतं फ्री शिक्षण, फ्री एज्युकेशन म्हणजे मजा नसेल, किंवा कुठे आपण फीस भरली की त्याची व्हॅल्यू वाटते ना. साधी गोष्ट आहे की फ्री काही असेल की असं वाटतं यार पता नाही. तर हाऊ डू यू मेंटेन द स्टँडर्ड्स? ॲक्च्युली मी अवतीभोवती पण स्कूल असतील, भरपूर स्कूल्स आहेत. आता मी स्कूल स्टार्ट करण्याच्या आधी, आता मला तर काय आमच्या घरात कोणी शैक्षणिक संस्थेवालं तर कोणी नाही आहे, शेतकरीच आहे. वडील शेतकरी, आई वडील शेतकरी असल्यामुळं कुठलं बॅकग्राऊंड नाही आहे शैक्षणिक बॅकग्राऊंड की स्कूल स्टार्ट कशी करायची. मी जेव्हा महाराष्ट्रातल्या एक 70-80 शाळांना भेट दिली होती, त्याच्यामध्ये स्पेशली मुंबई असेल, पुणे असेल, तिथल्या एकदम टॉप इंटरनॅशनल स्कूल्सला जेव्हा भेट दिली होती, की म्हणजे जे बिर्ला असतील, अंबानीज असतील, यांच्या ज्या स्कूल्स आहेत तर ते लोक काय देतात स्कूल्समध्ये. म्हणजे जर लाखो रुपये फीस घेऊन जर ते लोक ज्या टेक्नॉलॉजीज देतात किंवा जे शिक्षण देतात, आपण काहीतरी देण्याचा प्रयत्न करूयात. ह्या धर्तीवर मी जे काही विश्व स्कूलची स्थापना केली होती त्याच्यामध्ये मोफत द्यायचं आहे आपल्याला. पॅरेंट्स तर काय पे करणार नाही आहेत त्या सर्व्हिस देण्यासाठी. आता स्कूलमध्ये आपण जे देतो इंटरनॅशनल गेम्स आहेत किंवा ॲक्टिव्हिटीज आहेत. आता स्कूलमध्ये आपल्या काय आहे की इंटरनॅशनल लेवलचे फुटबॉल आहे, व्हॉलीबॉल आहे, बॅडमिंटन आहे, टेबल टेनिस आहे, क्रिकेट आहे, कॅरम आहे. ह्या लेवलचे गेम्स घेतो आपण उक्कडपिंपरीमध्ये. म्हणजे तेवढं आपलं 2 एकर कॅम्पसमध्ये आपण तेवढं सगळ्या गोष्टी, 2 एकर कॅम्पस आहे का? 2 एकरचा कॅम्पस आहे, पूर्ण फ्रीमध्ये. ॲक्टिव्हिटीज आहेत, वीकली कराटेचे क्लासेस होतात, डान्स क्लासेस होतात मुलांचे, कम्प्युटर AIचं ट्रेनिंग होतं. ह्या सगळ्या गोष्टी देतो आपण. पण शहरात काय मिळतं याच्यापेक्षा वेगळं एवढंच आहे, शहरातले मुलं आहेत आणि ट्रेनर आहेत. कुठं ना कुठं आम्ही हे प्रयत्न करतोय की तिथं ग्रामीण भागामध्ये ते ट्रेनर्स यावात, त्यांनी टीचिंग करावं आणि कुठं तर ते सक्सेसफुल होत पण आलेलं आहे. ठीक आहे. आणि जर पालकांना एवढं मोफतमध्ये मिळत आहे शिक्षण आहे किंवा मुलांमध्ये जर इम्प्रूव्हमेंट दिसत आहे तर नक्कीच यात काय वावगं नाही आहे. बऱ्याचशा इंटरव्ह्यूजमधून आणि माझे वडील पण
छोट्याशा गावामध्ये शिकलेले आहेत. तर ह्या सगळ्या लोकांचं म्हणणं असतं की जे छोट्या गावातले मुलं आहेत ते मोर इंटेलिजंट आहेत. तुमचं काय मत आहे याच्याबद्दल? सर, तुम्ही जर एक ग्राफ पाहिला, आज टॉप लेवलला जे काही अधिकारी आहेत, शैक्षणिक बॅकग्राऊंड यांचं काय आहे, ते ग्रामीण भागातून आलेले आहेत. यांच्यात कष्ट करण्याची जी जिद्द आहे ती ॲज कम्पेरेटिव्ह शहरातल्या भागातल्या मुलांपेक्षा खूप जास्त आहे. त्या अपब्रिंगिंगमुळे तसं आहे. म्हणजे मी जेवढा अनुभव घेतलेला आहे की मुलांना जर जो होमवर्क दिलेला आहे लर्न करण्यासाठी, तो ॲक्युरेट ते उद्या दुसऱ्या दिवशी मुलांचं पाठांतर 100% झालेलं राहतं. पॅरेंट्सला यातली काहीच आयडिया नाही आहे होमवर्क काय दिलेला आहे, मुलांनी काय लर्न केलेलं आहे. फक्त मुलांनी काय विचार केलेला असतो की आपल्या टीचरनी सांगितलेलं आहे हे पाठ करून जायचं आपलं. म्हणजे याच्यावरून एक अनुभव येतो आपल्याला की ग्रामीण भागात टॅलेंट आहे, फक्त यांना एक मार्गदर्शन, दिशा देणारे एक यंत्रणा पाहिजे, एक टीम पाहिजे, एक नेटवर्क पाहिजे की त्यांना ॲक्च्युअल मार्केटमध्ये काय चालू आहे तुम्ही एस्टॅब्लिश केलं. म्हणजे आम्ही एक देण्याचा प्रयत्न करतोय सर. अजून त्याच्यामध्ये जो आम्ही विजन, जे मिशन आहे ते खूप मोठ्या लेवलचं आहे. कुठंतरी आम्हाला याच्यातून आउटपुट काय पाहिजे की विश्व स्कूलचा मुलगा हा सायंटिस्ट झालेला आहे, एक मोठ्या लेवलला पायलट झालेला आहे, कुठंतरी एक IT सेक्टरमध्ये खूप मोठं त्याचं योगदान आहे. भविष्यात जर कुठं तुम्ही एक सॅटेलाईट मूनवरती जातोय, कुठल्या उपग्रहावर तुम्ही काय जर सोडताय, तर त्यातला सायंटिस्ट हा विश्व स्कूलचा विद्यार्थी आहे. हे जेव्हा आम्ही बघू, जेव्हा हे समाज बघल, तेव्हा कुठंतरी आम्हाला वाटेल की आपण जे काही केलेलं आहे त्याची चीज झालेलं आहे. म्हणजे आज इंजिनियर किंवा डॉक्टर हे तर आज समाजामध्ये आहे, कुठंतरी याच्या पलीकडं खूप काही विश्व आहे, खूप मोठं काही जग आहे. हे मुलांना आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे आज मध्ये आमच्याकडं स्कूलवरती एक प्रोग्राम झाला होता की बीड शहरातील कलेक्टर आले होते, तिथले पोलीस आले होते, जज आले होते, सिव्हिल सर्जन आले होते. यांचं भरपूर काही मार्गदर्शन स्टुडंट्सला मिळालं की प्रत्येक सेक्टरच्या आम्ही लोकांना याचा प्रयत्न करतोय स्कूलवरती की विद्यार्थ्यांना एक मार्गदर्शन मिळेल की एक स्पेसिफिक सेक्टरच नाही आहे, की भरपूर काही सेक्टर्स आहेत की तुम्हाला आर्ट साईड आहे, सायन्स आहे, कॉमर्स आहे, भरपूर काही वाटा आहेत. म्हणजे हे तर आम्ही दिशा दाखवतोय. पण एक आम्हाला एक 5-6 वर्षाची जर्नी जी अजून आमची बाकी आहे की मुलांचं करिअरमध्ये जेव्हा मुलं उतरतील, एंड प्रोडक्ट ज्याला आपण एंड प्रोडक्ट, तिथपर्यंत एक 5-6 वर्षाची जर्नी ह्या आमचं खूप टफ आहे. म्हणजे मुलांना अजून एक वळण जे आज दिलेलं आहे ते परफेक्टली तसंच त्यांना ठेवणं, 10वीपर्यंत किंवा 12वीपर्यंत पुढच्या करिअरच्या वाटा तिथपर्यंत पोहोचवणं, तेव्हा नक्कीच आम्हाला एक चीज झाल्यासारखं वाटेल की मुलं आम्ही योग्य दिशेने घडवलेले आहेत. पण शाळा म्हणलं की सगळे पॉलिटिशियन्स आले, मोठाले लीडर्स आले, श्रीमंत लोक आले जे शाळा कॉलेजेस सुरू करतात. आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तुमच्यासारखे फार क्वचित लोक आहेत, मी तरी भरपूर जग फिरलोय, तेवढेच पाहिलेत मी. फार क्वचित लोक पाहिलेत की जे इंजिनिअरिंग करून विदाऊट बॅकग्राऊंड एक शाळा सुरू करतात. असं का होतं? एज्युकेटेड लोक किंवा नवीन पिढी ही शाळा कॉलेजेस सुरू करताना का बघायला आपल्याला मिळत नाही? काय होतं सर की फॅक्टरी आणि इंडस्ट्री याच्यामध्ये जो डिफरन्स आहे, फॅक्टरी आणि इंडस्ट्री, की फॅक्टरी त्याच्यातून जे आउटपुट येतं आणि इंडस्ट्री त्याच्यामधून जे आउटपुट येतं, आम्ही ते कंपॅरिझन काय करतो स्कूलमध्ये की एक तर आपण ग्रामीण भागामध्ये चालू केलेलं आहे. बरं, आमच्या ग्रामविकास संस्थेला कुठलंही एज्युकेशनल बॅकग्राऊंड काहीच नाही आहे. पूर्ण आमची संस्था शेतामध्ये चालू केलेली आहे. म्हणजे शाळा चालू करण्याच्या आधी तिथं आमचा ॲक्च्युली गहू पेरलेला असायचा.
ते बंद करून आम्ही 2 एकरमध्ये आज स्कूल स्टार्ट केलेली आहे. म्हणजे गव्हाचं जे काय आम्हाला एक उत्पन्न व्हायचं ते बंद झालं आणि त्याच्यामध्ये आज मुलं शिक्षण घेत आहेत. आणि पॉलिटिकल व्ह्यू तुम्ही जे म्हणताय, आमच्या टीममध्ये जी प्रिया बसली आहे त्याच्यासाठी हे राईट एक्झाम्पल आहे. कारण प्रिया बऱ्याच दिवसापासून म्हणते स्कूल सुरू करायचे विलेजेस. बघ हे तुझ्यासाठी राईट एक्झाम्पल आहे. म्हणजे असं नाहीये की तुम्ही कुठंतरी एक प्लॉट घ्यावा किंवा कुठं एक मोठी जागा घ्यावी आणि त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन करावं. जे आहे त्याच्यामध्ये भरपूर काही करण्यासारखं आहे. म्हणजे मी जेव्हा प्लॅन मांडला होता वडिलांसमोर की स्कूल स्टार्ट करायची, तर त्यांना वाटलं आता कुठंतरी जमीन घ्यावं लागेल, काहीतरी घ्यावं लागेल, असं काही विचार असेल माझा. पण जी शेती आहे त्याच्यामध्ये जिथं गहू पेरलेलं होतं, गव्हाचं खळं झालं होतं मार्चमध्ये, आणि त्याच्यानंतर लगेच आम्ही त्याच्यामध्ये प्लेन पूर्ण कन्स्ट्रक्शन करून आम्ही डायरेक्ट जूनमध्ये तर स्कूल स्टार्ट केली होती. 4 महिन्यामध्ये तर तिथं 4 रूमचं जवळपास बांधकाम करून स्कूल स्टार्ट केली होती. 35 विद्यार्थ्यांपासून स्टार्ट केली होती. आज जवळपास 250-300 स्टुडंटपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत. म्हणजे असं काहीच नाही की तुम्हाला त्याचा बॅकग्राऊंड पाहिजे. जे पॉलिटिशियन तुम्ही म्हणता, ठीक आहे, पैसा वगैरे असतो तर तुम्ही मोठं कन्स्ट्रक्शन करू शकता. तुम्ही विदिन अ इयर 3-4 फ्लोअरचं बांधकाम करून त्याच्यामध्ये मोठी स्कूल स्टार्ट करू शकता. पण शेवटी तुमचा उद्देश काय राहणार आहे त्याच्यामध्ये, की जर तुम्ही त्याच्यात एवढी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, 10 रुपये टाकलेले आहेत, तर त्याच्यातून 20 रुपये मिळाले पाहिजे. तुम्ही 10 रुपये तर काय असे टाकलेले नाही आहेत, 3-4 मजले बांधकाम करताय तुम्हाला पाहिजे की काहीतरी हे टाकलेलंच आहे. आम्ही विचार काय केलेला आहे की आपल्याला कुठंतरी पिढी घडवायची आहे, मुलांना शिक्षण द्यायचंय. त्याच्यामध्ये कुठलं सोर्ससाठी काहीच केलेलं नाहीये की आम्हाला देखावा करायचा आहे, बिल्डिंग करायची आहे, मोठं बांधकाम करायचंय. पण तुम्ही जे करतायत ते तर खरं तर गव्हर्नमेंटचं काम आहे ना. मग काय गव्हर्नमेंट कुठेतरी फेल होतीये का की तुमच्यासारखी तरुण पिढी येते आणि असं काहीतरी सुरू करते? नाही, गव्हर्नमेंटचं काय होतं की शिक्षण विभाग जो आहे तो एक सिस्टीमनी चाललेला आहे. जो वरतून प्रोटोकॉल असतो त्या पद्धतीने त्यांची सिस्टीम चालतीये. एज्युकेशन सिस्टीम त्यांचा प्रोटोकॉलप्रमाणे सिलेबस डिझाईन केलेला आहे, त्या पद्धतीने चालतोय. पण आम्ही कुठंतरी एक उपेक्षित वंचित वर्ग शोधतोय, शेतकरी वर्ग, की ज्यांना इंग्रजी माध्यमाचं शिक्षण घ्यायचं आहे आणि त्यांची फीस भरण्याची कॅपॅसिटी नाहीच आहे. आज 35-40 हजार रुपये फीस आहे. म्हणजे आमच्या स्कूलच्या परिसरात हे तर गव्हर्नमेंटचं काम असायला पाहिजे ना, फ्री ऑफ कॉस्ट एज्युकेशन देणं. गव्हर्नमेंट फ्री ऑफ कॉस्ट काय देत आहे की एक मराठी मीडियमचं सेमी इंग्लिश माध्यमाचं शिक्षण देत आहे गव्हर्नमेंट. ते त्यांच्या पद्धतीने बरोबर आहे. पण कुठंतरी एक आमचं जे विजन आहे ग्रामविकास संस्थेचं विजन काय आहे की त्याच्या पलीकडं, त्याच्या पुढंही काहीतरी एक कार्यक्षेत्र आहे की तिथं मुलं टिकले पाहिजे. आज जे आहे, नीट आहे, ह्या एक्झाम्स आहेत, इथं मुलं कुठले आहेत, कॉन्व्हेंट स्कूलमधले आहेत, शहरातून मेट्रो सिटीमधून आलेले आहेत. तिथं जर तुमचा ग्रामीण भागातला पायलट सायंटिस्ट हा ग्रामीण भागातून आलेला असेल, हो, मग जर सेमी इंग्लिशच्या माध्यमातला मुलगा जर पाहतोय मी की 12वीला आलेला आहे, त्याच्या बाजूला कॉन्व्हेंट स्कूलचा जो विद्यार्थी आहे, इंटरेस्टिंग, ते जेव्हा दोघं बाजूला बसतात 12th झाल्यानंतर, तर त्या दोघांच्या कॉम्पिटिशनमध्ये हा मुलगा शेतकऱ्याचा काय होतो, कुठंतरी एक मागं पडतो. त्याच्यामध्ये आत्मविश्वास नसतो की आता याच्यात कॉन्फिडन्स का आलेला असतो. एक इंग्लिश मिडियमच्या शिक्षणामध्ये काय होतं, कॉन्फिडन्स, स्टेज डेअरिंग हे बिल्डअप झालेलं असतं. हे गावाकडून आलेला असतो मुलगा. म्हणजे आपण काही शासनाला दोष देऊ शकत नाही. शासन त्यांच्या परीने खूप प्रयत्न करत आहे, भरपूर काही सुविधा देत आहे, सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करत आहे. पण कुठंतरी शासनाचा जो सर्कल आहे, बॉक्स आहे, सिस्टीम आहे, तिथपर्यंत ते मर्यादित आहेत. आता त्याच्यामध्ये बदल करायचे नाही करायचे त्याच्यावर भरपूर चर्चा आहेत, वेळ लागतो, विलंब लागतो. पण कुठंतरी याच्यातून एक मार्ग निघला पाहिजे. यासाठी आम्ही ग्रामविकास संस्थेमार्फत काय करतो की इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देतो मुलांना. आणि सक्सेसफुली आम्हाला रन करताना म्हणजे जे काही रिझल्ट पाहिजे होते ते रिझल्ट पालकांथ्रू, स्टुडंट थ्रू, परिसरातल्या लोकांथ्रू मिळत आहेत की नक्कीच ह्या गोष्टी मिळत आहेत, जे काही आज स्टुडंटचे फीडबॅक आहेत. पण ॲज अ संचालक एज्युकेशन सिस्टीममध्ये जे काही फ्लॉज त्याला म्हणूयात,
की जे काही खामिया आहेत, सगळ्यात खराब काय वाटतं? फ्लॉ जर मी विचारला की आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये सगळ्यात खराब काय वाटतं, एक मुद्दा सांगा. खराब तर काय म्हणता नाही यायचं. काय होतं की जे ते आपापल्या परीने शिक्षण देण्याचा प्रयत्न करतंय, गव्हर्नमेंट असेल, सेमी गव्हर्नमेंट असेल, आम्ही असेल, आमच्यासारखे NGOs असतील, प्रत्येकजण आपापले प्रयत्न आपापल्या करतोय. पद्धतीने प्रयत्न करत आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काही नाही की फीस घेणारे ज्या शाळा आहेत ते त्यांच्या पद्धतीने पालकांना पटवून देतात की आम्ही किती चांगले आहेत. फ्रीमध्ये देणारे जे एज्युकेशन सिस्टीम आहेत त्या त्यांच्या पद्धतीने पटवून देत आहेत की आम्ही किती चांगले आहेत. जे ते आपापल्या पद्धतीने करत आहेत. बट ॲक्च्युअल रिझल्ट काय येतोय ते मॅटर करतं. हे मॅटर करतंय की तुमचा स्टुडंट 12वी झाल्याच्या नंतर कुठं आहे. एवढं सगळं करून जर तो मुलगा ट्रॅक्टर चालवतोय किंवा गावाकडं परत अजून शेतातच जर काम करतोय 12वी झाल्याच्या नंतर, तर तुम्ही काय अचीव केलं? काहीच नाही. कुठं तर तो मुलगा एक स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे. त्याने एक घरदार सगळ्या गोष्टी एक सुधारलं पाहिजे. कुठंतरी एक भारताचं जे काय भविष्य आपण म्हणतो, यंग जनरेशन, आज जे मोदी सरकार म्हणतंय की भविष्य काय आहे तर हे यंग जनरेशन आहे, हे कुठंतरी पुढं दिसलं पाहिजे. बरं, दिसलं पाहिजे सहज नाही दिसणार, यांना कुठंतरी घडवावं लागणार, तिथपर्यंत आणावं लागणार, मग हे पुढं घडतील ना. विकसित भारत म्हणजे काय की हे जनरेशनला तुम्ही 3-4 वर्षापासून जर वळण दिलं तर हे कुठंतरी डेव्हलप होतील. ह्या मुलांमध्ये आत्तापासूनच तुम्हाला काहीतरी स्किल डेव्हलप करावं लागतील, जे काही प्रॅक्टिकल नॉलेज पाहिजे. तुम्ही आज जे बाहेरचे युरोपियन कंट्रीज बघता, तिथला सिलेबस बघा ना. फिनलँड आहे किंवा चीन आहे, त्यांचे सिलेबस काय आहेत, प्रॅक्टिकल नॉलेज आहे, ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. ठीक आहे, गव्हर्नमेंटला ह्या इम्प्लिमेंट करायला वेळ लागेल, सहज शक्य गोष्टी नाही येतं. पण आम्ही कुठंतरी काहीतरी एक देण्याचा प्रयत्न करतोय. एक फुल ना फुलाची पाकळी म्हणून 1-2-5% कुठंतरी आम्ही ते इम्प्लिमेंट केलेलं आहे. सक्सेस झालो आहे. आमची टीम कुठंतरी हे ट्रेनिंग घेतं, कुठंतरी ते इम्प्लिमेंट करतं आणि ते गोष्टी आम्ही पुढं आणत आहोत. पण हे फार किचकट आहे ना, की म्हणजे तुम्ही जे करतायत, मी त्याला किचकट हा शब्द म्हणेल. कारण माझ्यासारख्या बिझनेसमॅनला तर असं वाटेल की कशाला कुठं ना करायचा, की आपण शाळा सुरू करू, फीस घेऊ. हे काय आहे ना, म्हणजे जस्ट एक मी तुमच्या वयाचा आहे म्हणून तुम्हाला विचारतो, कधी वाटलं का की बस बहुत हो गया, बंद कर देते? कारण किचकट आहे असं मला तरी वाटतं. म्हणजे आम्हाला जो अनुभव येतो की सपोज किचकट म्हणजे ॲज अ संचालक जे तुम्ही पुण्य कमवताय किंवा जे शिक्षण प्रोव्हाइड करताय पॅरेंट्ससाठी, स्टुडंटसाठी, सगळ्यांसाठी हे जिंकणंच आहे. पण एक संचालक म्हणून जेव्हा मी तुमच्या खुर्चीवरती बसून बघतो, मला असं वाटतं की यार सॅक्रिफाईस तो बहुत आहे. काय होतं, सपोज आम्ही एक एक्झाम्पल घ्या, आम्ही एक प्रोजेक्ट जर दिला स्टुडंटला, तुम्ही शहरामध्ये जर पाहिलं, त्या प्रोजेक्ट जर एखादा स्टुडंटला दिला सायन्सचा, तर फक्त एक सेंटेन्समध्ये लिहून देतात सायन्स टीचर की ब्रिंग दिस मॉडेल टुमॉरो. त्याच्यामध्ये कुठं जरी वॉटर रिसायकल्स असेल, काय असेल. पण इथं आम्ही द्यायचं कोणाला लिहून? बरे पॅरेंट्स आम्हाला काय आणून देणार? सायन्स मॉडेल किंवा हे गावाकडे काय मिळणार आहे? हे सगळ्या गोष्टी आम्हाला अवेलेबल करावं लागतात. हा खर्च सगळा आम्हाला स्वतः करावा लागतो. आणि मी किचकट जे म्हणलो ना, त्याच कॉन्टेक्स्ट मध्ये म्हणलं की मुलांना शाळेत घेऊन येणं, लॉजिस्टिक आलं, शिक्षक रोज त्या खेडेगावात येणं, लॉजिस्टिक आलं, पुस्तकं आणि हे सगळं व्हेरी डिफिकल्ट. तर मग इथपासून जी सुरुवात होती आमची, तर मुलांना नॉलेज तर द्यायचं आहे, प्रॅक्टिकल नॉलेज द्यायचं आपण म्हणतोय. ह्या सगळ्या सुविधा आम्हाला उपलब्ध कराव्या लागतात, स्वखर्च करावा लागतो, सगळ्या गोष्टी अवेलेबल कराव्या लागतात. तुम्हाला इंटरनॅशनल जर मुलांना लेवलला उतरवायचं आहे, तर हे गेम्स ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी आम्ही स्वतः तिथं प्लेग्राऊंड तयार केलं. बास्केटबॉल असेल, व्हॉलीबॉल असेल, पूर्ण त्याचे नियम काय आहेत, सगळ्या गोष्टी आम्ही स्वतः अभ्यास केला, ते मुलांना शिकवतो. त्या लेवलचं, इंटरनॅशनल लेवलचं शिक्षण आज आम्ही जर मुलांना शिकवलं तर कुठंतरी त्यांच्यामध्ये इम्प्लिमेंट होत राहील, चेंजेस होत राहतील. आणि हा खर्च स्वतः आम्हालाच करावा लागतोय. मोफत जर बोर्ड देतोय आणि जर लोकांना म्हणावं नाही आता तुम्ही काय करा, 1000 रुपये द्या, 500 रुपये द्या, बरं सर्व शेतकरी लोक नाही देऊ शकत. एखादा मजूर आहे, तो एक दिवस मजुरी करून देईल, बरं बाकीचे नाही देणार, मग त्यांनी काय करायचं? त्यामुळे कुठला कन्सेप्ट ठेवलाच नाही आम्ही फीसचा. टोटली मोफतमध्ये आहे. जेवढ्या सुविधा द्यायच्या
आम्ही ठरवतो काय सुविधा द्यायच्या, काय इम्प्लिमेंट करायचं, खर्च आम्ही करतो. जे काही देणारे लोक आहेत आम्ही त्यांच्या पुढं हे मांडतो प्रोजेक्ट की आम्ही असं असं करतोय. त्याच्यातून जर काय मिळालं तर आहे, नाही तर टोटली आम्ही स्वखर्चातून ह्या सगळ्या गोष्टी रन करत आलो आहोत. पण हे सगळं करताना मग फॅमिली लाईफ पण इफेक्ट होते का? कारण सोशल लाईफ आणि फॅमिली लाईफ ते असं एक मराठीत म्हण आहे ना की सोशल लाईफ करणारा असावा पण शेजारच्या घरात, आपल्या घरात नको. हो. काय होतं आता याच्यामध्ये सोशल लाईफ असेल किंवा फॅमिली लाईफ असेल, कुठंतरी फॅमिलीने आमच्या आज एक ठाम केलेलं आहे की जे आपण चालू केलेलं आहे ह्या सोशल गोष्टीला पुढं न्यायचं आहे. त्याच्यामध्ये सर्वांचं घरच्यांचं सहकार्य आहे की याच्यातून उत्पन्नाचं तर आज आमचं कोणाच्याही याच्यात नाही आहे की याच्यातून आपल्याला उत्पन्न पाहिजे म्हणून, की आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं देवाने दिलेलं आहे. ह्या तत्त्वावर चालणारे आमचं पूर्ण फॅमिली आहे की वेल अँड गुड आहे, शिक्षण झालेलं आहे, आपल्या पोटापुरतं आहे, त्याच्यामुळं बाकीचं तर काही विषय नाही झाला. जो काही हा वर्ग आहे शेतकरी वर्ग की त्यांना पर्याय काहीच नाही आहे. बरं, त्या मुलांना आज आम्ही जर इंग्लिश माध्यमाचं शिक्षण नाही दिलं मोफतमध्ये, त्यांच्याकडे काहीच नाही. ही पिढी पूर्ण एक बॅकवर्ड म्हणण्यापेक्षा काय की एवढी रिवर्स येईल, शिक्षण होईल, सगळ्या गोष्टी होईल, पण जे नॉलेज पाहिजे, जे आउटपुट पाहिजे, हे 10 वर्षांनी जी घडणारी पिढी आहे ती पिढी आपल्याला मिळणार नाही आहे. म्हणजे तेवढ्या याच्यात तर नाही, पण एक जे काय आम्ही आज 250-300 स्टुडंट घडवतोय, तर नक्कीच दरवर्षी आमचे 50-60 स्टुडंट जे काय असतात ते वाढत जात आहे. नक्कीच ही कुठंतरी एक पिढी घडलेली दिसल. पण समजा फंडिंग जर उद्या स्टॉप झाली, आपण असं होऊ नये, पण समजा असं झालं की फंडिंग्स आपल्याला मिळाले नाहीत, तरी तुम्ही हे काम चालू ठेवाल? नक्कीच चालू राहणार. कारण की आम्ही विचार काय करतो की वाय वी स्टार्टेड इट, आपण चालू का केलं. कुठंतरी एक विचार क्लिक झाला आपल्याला, हे चालू का करायचं. तेव्हा हा विचार नव्हता केला की फंड्स मिळतील, हे गोष्टी मिळतील. एक आपण स्वतःच्या याच्यावर चालू केलं तर की वी विल मॅनेज, आपण स्वतः त्याच्यात झोकून देऊ, स्वतः सगळं याच्यामध्ये कष्ट करू आणि स्वतः मुलांपर्यंत तेवढं नॉलेज देऊ. तर तुम्ही ते चालू ठेवणार आपण. म्हणजे याच्यामध्ये बंद करण्याचा तर काही विषयच नाही आहे. उलट आज आम्ही फक्त एक स्कूल चालवतोय. म्हणजे भविष्यात आमचे जे काही मिशन आहे की याच्यामध्ये नक्कीच इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, सायन्स फील्डमधले, IT सेक्टरमधले जे काय आम्ही भविष्यात कोर्स चालू करू, टोटली हे मोफतमध्ये कोर्स असतील. म्हणजे याला कुठलंही डोनेशन नसेल, फीस नसेल. म्हणजे तुमचा MBBS इंजिनिअरिंगला जे आज लाखो रुपयाचे डोनेशन फीस घेतात, विश्व स्कूलच्या कॅम्पसमध्ये जेव्हा हे कॉलेजेस उभे राहतील तर नक्कीच महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण भारतातील पहिलं मोफत MBBS इंजिनिअरिंग, MD, MS असेल तुमचं, हे पूर्ण शिक्षण देणारं एकमेव संस्था असेल. ग्रामविकास संस्थेअंतर्गत विश्व इन्स्टिट्यूट जे काय असेल ते एकमेव असेल की फक्त आणि फक्त शेतकऱ्यांच्या ग्रामीण भागातल्या मुलांना मोफत शिक्षण देतं. ह्या विजनवरती, ह्या एमवरती आम्ही आज चालतोय. म्हणजे बंद होण्याचं तर नाहीच आहे, पण आमचं विजन, एक्सपान्शनचं विजन जे आहे की भविष्यात आता ही जी आमची बिल्डिंग दिसते तुम्हाला की आता ही 24 रूमचा प्लॅन आम्ही केलेला आहे. याच्यासाठी आम्ही फंडिंगसाठी पूर्ण महाराष्ट्रभर फिरतोय की ज्यांना जसं जमल तसं देणगी द्यावी, हे करावी. एक रूमसाठी आम्ही देणगीसाठी ॲप्लाय करतोय लोकांपर्यंत. कॉर्पोरेट ऑफिस असतील, काही अधिकारी वर्ग असेल, ह्या लोकांपर्यंत. पण जेव्हा हे कंप्लीट होईल आमचं, एक साधारणतः आम्ही 2 वर्षाचा टाईम पिरियड पकडलेला आहे की आता हे 1ली ते 10वीपर्यंतची ही बिल्डिंग आमची उभी करतोय आम्ही. तर नक्कीच याच्यामध्ये ज्या सुविधा देतो आपण की तुम्हाला शहरातल्या एकवेळ शाळा ज्या 50-60 हजार रुपये फीस घेणाऱ्या शाळा पण ज्या सुविधा देत नाहीत, त्या सुविधा आम्ही याच्यामध्ये देण्याचा प्रयत्न करतोय ह्या बिल्डिंगमध्ये. तिथून पुढचं एक्सपान्शन मग हे मेडिकल इंजिनिअरिंगच्या कॉलेजसाठी असणार आहे.
असं म्हणतात की एक मोठं लक्ष असतं, एका व्यक्तीची आयडिया असते ती, पण नुसते आयडिया 1% 99% इज एक्झिक्युशन. ते 99% एक्झिक्युशन करण्यासाठी बराचसा सपोर्ट तुम्हाला लागत असतो. मग तो फॅमिलीचा लागत असतो, टीम मेंबर्सचा लागत असतो, जनतेचा लागत असतो, सगळ्यांचा लागत असतो. तर सगळ्यात महत्त्वाचा सपोर्ट सिस्टीम म्हणजे तुमचे भाऊ. रिसेंटली दुर्दैवी आता ते आपल्यासोबत नाही आहेत. ते निधन झालं त्यांचं. हां, तर त्यांचा सपोर्ट तुम्हाला भरपूर होता ह्या स्कूलमध्ये. त्यांचं मॅनेजमेंट असेल, त्यांच्या मॅनेजमेंट स्किल असतील, ते स्वतः ॲडव्होकेट होते. तर ते आज आपल्यासोबत नाही आहेत, तर ते व्हॅक्यूम तुम्हाला जाणवतं का? नक्कीच. आता मला ह्या 6 महिन्यामध्ये जाणीव होत आहे. म्हणजे माझ्या पश्चात ज्या गोष्टी चालायच्या स्कूलमध्ये, म्हणजे जे मॅनेजमेंट असेल किंवा जेवढं काय वर्किंग असायचं त्यांचं, तर ते पूर्ण 6 महिन्यामध्ये पूर्ण आमच्या टीम मेंबर्सला जाणवत आहे की वैभवची जी कमी होती स्कूल मॅनेजमेंटमध्ये असेल किंवा स्टुडंट रिलेटेड, पॅरेंट रिलेटेड, कोऑर्डिनेशन, ह्या सगळ्या गोष्टी आमच्या एक 6 महिन्यामध्ये पूर्णतः स्टॉप झाल्यासारख्या झाल्या होत्या. तरी पूर्ण आम्ही टीमने किंवा स्वतः आम्ही याच्यातून एक बाहेर पडून नक्कीच एक प्रयत्न केला की याच्यातून आपण अजून कुठंतरी एक मोठी झेप घेऊ. कारण त्याचं योगदान जे स्कूलसाठी झालेलं होतं, म्हणजे आपण जे मग तो बोलतो पडद्यामागचा, तर त्याचं खूप सारं योगदान स्कूलसाठी 2018 पासून मिळत गेलेलं आहे स्कूलला. पण मग आता त्याला काय पर्याय नसतो, एक दैवी ह्या गोष्टी असतात. आता भले आपण सगळ्या गोष्टी चांगल्या करतो, कर्म करतो, सगळ्या गोष्टी करतो, पण कुठंतरी नियतीने हे केलेलं असतं की तिथपर्यंतच आहे म्हणून, त्याच्यामध्ये आपण काहीच करू शकत नाही. बरोबर. तर त्या गोष्टी मागच्या जुलैमध्ये हे झालं होतं. त्याच्या पण स्मरणार्थ आपण बरेचसे अनाथ मुलं आहेत, त्यांना आपण कपडे वाटप वगैरे बऱ्याचशा गोष्टी चालू आहेत त्याच्या अंतर्गत, त्याच्या नावाने आपण केलेलं आहे स्कूलमध्ये. आणि हे कायमस्वरूपी चालू राहणार आहे. समजा भावी काळात एखादा स्टुडंट तुमचा कलेक्टर वगैरे झाला, मोठ्या पदावरती गेला, जो की नक्कीच होईल, काय असेल तुमच्यासाठी जास्त तुम्ही ते बघाल खऱ्यात उतरताना? म्हणजे आम्ही जेव्हा मुलांना दाखवतो की तुम्हाला कलेक्टर व्हायचं आहे ना, तेव्हा काही अशी ट्रेनिंग असती, लबासना काय असतात, लोकांना स्टुडंटला MPSC करता म्हणतात, लबासना ट्रेनिंग सेंटर आहे, तिथपर्यंत पोहोचण्याचं ड्रीम असतं हे UPSC स्टुडंटचं. आम्ही ते मुलांना दाखवतो, तिथपर्यंत पोहोचा तुम्ही. ते आत्तापासून दाखवतात? आत्तापर्यंत दाखवतो, आत्तापासून की तिथपर्यंत कसं पोहोचायचं. प्लस आम्ही हे दाखवतो की आज किती करोडपती जरी स्टुडंट असला, ते जे अचिव्हमेंट आहे UPSC नंतरचं आणि हे करोडपती स्टुडंट जो आहे ते कंपॅरिझन होऊ शकत नाही. कारण याला जो सल्यूट मिळतो, बरोबर, UPSC झाल्यानंतर, कलेक्टर झाल्यानंतर, तो तुम्ही करोडपती तुमच्या व्हॅल्यूला, पैशाला मिळत नाही. हे आम्ही मुलांना आज दाखवतो. आणि हे मुलं असे आहेत, आज शेतकऱ्यांचे मुलं आहेत की आम्ही जे दाखवतोय, हे करतोय, ह्या गोष्टीवर ब्लाइंडली विश्वास ठेवून आहेत. आम्ही तो ब्रेक होऊ देत नाहीयेत. पण नक्कीच ज्या गोष्टी दाखवतोय तर ते मुलं एन्करेज होतात, तिथपर्यंत आम्ही नेण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे त्यांना आम्ही असे छोटाले स्वप्न दाखवत नाहीत. तुम्ही छोट्या गावात जन्म घेतलेला आहे, पण छोटे स्वप्न बघू नका, हे आम्ही कायम त्यांना सांगत आलेलो आहोत. म्हणजे आज आपले पंतप्रधान आहेत की आज पूर्ण जगावर राज्य केल्यासारखंच आज त्यांचं आहे की पूर्ण एज्युकेशन सिस्टीम बदल वगैरे सगळ्या गोष्टी करतायत, ते इम्प्लिमेंट व्हायला वेळ लागतोय. कुठंतरी आम्ही फास्टली ते गोष्टी कॅच करून मुलांना लगेच देण्याचा प्रयत्न करतोय. पण नक्कीच आमचा जो टार्गेट आहे की आपले स्टुडंट उद्या सायंटिस्ट किंवा कुठंतरी एरोनॉटिकलमध्ये किंवा सिलिकॉन व्हॅलीमध्ये आपलं विश्व स्कूलचं स्टुडंट आहे किंवा UPSC झालेले जे कलेक्टर आहेत, आज भारतामधले एवढे राज्य, एवढ्या राज्यामधले हे कलेक्टर आपले विश्व स्कूलमधून गेलेले आहेत. हा दिवस तर नक्कीच बघायला मिळणार आहे लोकांना, त्यात काही शंका नाही. पण आपल्या विश्व इंग्लिश स्कूल सारखे 100 स्कूल जर भारतामध्ये समजा पुढच्या 6 महिन्यात उघडले, CBSE फ्री ऑफ कॉस्ट एज्युकेशन, आणि असा एक लीडर तुमच्यासारखा जो विजनरी आहे,
काय वाटतं इंडियामध्ये फरक कितपत नक्कीच फरक पडेल. म्हणजे माझं तर मत आहे, प्रत्येक तालुक्यामध्ये एक तरी फ्री इंग्लिश मीडियम शिक्षण देणारं स्कूल पाहिजे. प्रत्येक तालुका, प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक तरी स्कूल पाहिजे, जेणेकरून कुठंतरी एक भारताचं भविष्य जे म्हणतो आपण जे ते काही उज्ज्वल कमर्शियल राहील. झाले पूर्ण स्कूलिंग कमर्शियल, हा, म्हणजे लगाम लागेल. आता शब्द नाही वापरला पाहिजे, म्हणजे जो एक बाजार मांडलेला आहे हा शब्द चुकीचा आहे. म्हणजे माझ्यासारख्याने तरी तो शब्द वापरणं, कारण मी आज एक एज्युकेशन सेक्टरमध्ये आहे. पण तो शब्द काय होतो सर, की तुम्ही डायरेक्ट पॅरेंट्सला म्हणताय आज 60,000 फीस भरा, तुम्हाला 8 दिवस लेट झाला तर तुम्हाला 65,000 लागल. म्हणजे काय आहे फोमो तयार करणे, म्हणजे डायरेक्ट 5,000 रुपये तुम्ही 8 दिवसाचं व्याज घेताय. फोमो तयार करणे. मग तुम्ही एज्युकेशन देताय का काय देताय नेमकं याच्यामध्ये काय? तर असे स्कूल्स उभे राहिले पाहिजेत की जे फ्री ऑफ कॉस्ट इंग्लिश मिडियमचं प्रॉपरली प्युअर शिक्षण दिलं पाहिजे. आज आम्ही एक निसर्गरम्य वातावरणात स्कूल चालू केले, शेतामध्ये चालू केलेलं आहे. परिसरातले 25 गावचे स्टुडंट येत आहेत तिथं. थोडं जवळपास एक 15 ते 20 किलोमीटर एरियातले लोक येत आहेत तिथं. मग नक्कीच त्याच्यामध्ये काहीतरी क्रांती घडतीये. आम्ही क्रांती घडवतोय. अजूनही अशा काही लोकांची गरज आहे की त्यांनी असे स्कूल्स, इन्स्टिट्यूशन्स उभे केले पाहिजे परिसरामध्ये, तरच कुठंतरी नक्की फायदा होईल आपल्याला, भारत घडेल. भारत घडेल. आता एक थोडा इंटरनल प्रश्न विचारतो. समजा हा पॉडकास्ट बघून एखादा तरुण व्यक्ती इन्स्पायर झाला की आता शैलेश सरांसारखं व्हायचं, एखादी आपल्याला शाळा सुरू करायची, फ्री असेल किंवा फीस बेस्ड असेल, पण शाळा सुरू करायची, तर तुमच्यासारखा एड्युप्रेनर होण्यासाठी काय फ्लो आहे, काय प्रोसेस आहे आणि कसं कसं अप्रोच केलं पाहिजे करिअरला? नक्कीच त्या व्यक्तीमध्ये एक आत्मविश्वास पाहिजे, प्लस त्याच्यामध्ये ते एक नॉलेज पाहिजे की आपल्याला काय द्यायचं आहे, की स्टुडंटला काय द्यायचं आहे, पॅरेंट्सला काय द्यायचं आहे, किंवा तिथली डिमांड काय आहे, खरंच तिथली नीड आहे का त्या शेतकरी वर्गाची, की आपण ज्या भागात राहतो तिथं खरोखर त्या मुलांना शिक्षणाची कमतरता आहे का. जर असेल तर नक्कीच अशा प्रकारचे स्कूल्स उभे करावेत. खूप इन्स्पायरिंग तुमची स्टोरी आहे आणि जे काही तुम्ही नोबल काम करताय उक्कड पिंपरी बीडमध्ये, खरंच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा हा माझा उद्दिष्ट होता आणि म्हणून आजच्या पॉडकास्टचं नियोजन आपण केलं होतं. मी आशा करतो की आपले सगळे व्ह्युअर्स जे आत्तापर्यंत आपल्याला बघतायत त्यांना नक्कीच तुमची स्टोरी इन्स्पायरिंग वाटली असेल. कारण फ्री ऑफ कॉस्ट एज्युकेशन देणं इंग्लिश मिडियम खेडेगावात थोडं अवघड वाटतं ऐकायला. मी पण उद्योजक आहे, थोडं अवघड वाटतं, पण खरंच कौतुक करावं असं वाटतं सर तुम्हाला. आणि ज्या पद्धतीने तुम्ही प्रश्नाची उत्तरं दिली आणि जे काही तुम्ही आज शेअर केलं आहे खरंच खूप इन्स्पायरिंग आहे. तुम्ही असंच काम करत राहा आणि सगळ्या व्ह्युअर्सला मी अपील करतो की डिस्क्रिप्शनमध्ये साहेबांचा नंबर मी शेअर करतो आहे. जे काही डोनेशन्स तुम्हाला पॉसिबल असतील ते डोनेशन्स तुम्ही सरांना शेअर करा, डोनेट करा. एखाद्या शेतकरी कुटुंबातला मुलगा जर शिक्षण घेत असेल, त्याला आपल्या इन्कममधून थोडंसं डोनेशन जर जात असेल आणि त्याचा तुम्हाला टॅक्स बेनिफिट पण मिळत असेल, तर मला वाटतं की ह्याच्यापेक्षा चांगली गोष्ट काहीच नसणार आहे. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन एपिसोडमध्ये नवीन इन्स्पायरिंग पर्सनॅलिटीसोबत. पण आजचा एपिसोड भरपूर काही इन्स्पायर करून गेला. मिस्टर शैलेश सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही वेळ काढून आज या पॉडकास्टमध्ये आपलं मनोगत व्यक्त केलं. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा. स्पेशली बीड जिल्ह्यातनं तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर भरपूर शेअर करा, कारण बीड जिल्ह्यात प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत गेला पाहिजे हा. प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे. आणि स्पेशली जसं मी म्हटलं बीड मराठवाड्यातनं तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल, व्हिडिओ शेअर करा. कारण ह्या व्यक्तीचं प्रमोशन होणं, आपण कोणाकोणाचं प्रमोशन करतो, पण ह्या व्यक्तीचं प्रमोशन होणं फार फार गरजेचं आहे. सर तुम्हाला काही बोलायचं आहे? नक्कीच या व्हिडिओला शेअर करा. म्हणजे खरंच समाजामध्ये काय झालेलं आहे की ज्या लोकांना हे शिक्षण पाहिजे इंग्रजी माध्यमांचं,
त्यांच्यापर्यंत आम्ही जरी नाही पोहोचू शकलो तरी आज ह्या सोशल मीडिया असेल, टेक्नॉलॉजी असेल, याच्या थ्रू तुम्ही व्हिडिओ शेअर करा किंवा त्या गरजवंताला सांगा की अशा ठिकाणी इंग्रजी माध्यमाचं, इंग्लिश मिडियमचं मोफत शिक्षण मिळतंय, संपूर्ण सुविधा आहेत, टेक्नॉलॉजी आहे, तिथं जा, शिक्षण घे. पूर्ण सुविधा ग्रामविकास संस्थेअंतर्गत विश्व इंग्लिश स्कूलमध्ये मिळत आहेत. तर अविनाश सरांथ्रू आम्हाला जे काही आज बोलण्याची संधी मिळाली, म्हणजे नक्कीच आमची विश्व स्कूल संपूर्ण टीम, स्टाफ तुमचा आभारी आहे की तुम्ही आम्हाला एवढं नेटवर्कमध्ये ॲप्रोच बोलण्याची संधी दिली की पूर्ण आज हे जगात टेलिकास्ट होईल, म्हणजे लोक बघतील. नक्कीच कुठं ना कुठं आम्हाला याचा बेनिफिट होईल. कुठंतरी खरंच गरजवंत जो आहे, तळागाळातील एकदम शेवटचा जो विद्यार्थी आहे त्याच्यापर्यंत जरी हा व्हिडिओ पोहोचला, एक जरी विद्यार्थ्यापर्यंत पोहोचला आणि त्याचं जर आयुष्य याच्यामुळं जर बदललं, तर नक्कीच हा आपला पॉडकास्ट जो आहे तो कुठंतरी यशस्वी झाला असं मी मानतो.